15 दिवस झाले मुलीशी लग्न झालेलं आहे आणि ती म्हणते मला आता इथे राहायचं नाही, मला डिवोर्स घ्यायचा आहे, तर ती मुलगी मुलाच्या 50% प्रॉपर्टीमध्ये भागीदार होते का? भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर अमेंडमेंटमध्ये बऱ्याचशा चेंजेस करण्यात आले. अचानक आत्ता का गरज पडली की ह्या गोष्टी चेंज झाल्या पाहिजे किंवा काय काय चेंजेस करण्यात आले? पण बीजेपी सरकार आल्यापासून वकील, डॉक्टर, पॉलिटिशियन आम्ही पोट भरून खातोय, मस्तपैकी वादविवाद चालू आहे. बऱ्याच वेळा अट्टल गुन्हेगारही सुटतात सर. पोलीस तपास यंत्रणा कमकुवत आहे. आता जेल म्हणजे आराम करण्याचं ठिकाण झालं. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असताना सुद्धा खडकी कोर्टात मी त्यांच्या विरोधात प्रकरण दाखल केलं, कोर्टाने ते ॲडमिट करून दिलं. तुमच्या पुण्याच्या चौकात दर 5 किलोमीटरला तुम्हाला हे अंमली पदार्थ मिळणार. पुण्यातल्या हडपसर परिसरातनं मोठा अंमली साठा जप्त करण्यात आला. आजच्या काही छप्परी मुली भाई लोकांना इम्प्रेस होतात की तुम्ही रणवीर सिंगच्या कानाखाली मारलेली होती. परत अमिताभ बच्चन आणि सनी लिओन यांच्या विरोधामध्ये तुम्ही एक केस लढत होता. ते काय किस्सा आहे आम्हाला सांगाल सर? तर संजय लीला भन्साली त्याचं शूटिंग चालू होतं. मग मी डायरेक्ट त्याला समोर बोललो, ए भन्साला चुप. पत्नीच्या त्रासाला कंटाळून आम्ही आता सुसाईड करतोय. पत्नीच्या जाचाला कंटाळून अतुल सुभाष या 34 वर्षीय अभियंत्याने आत्महत्या केली. तर तिला त्याच पद्धतीने शिक्षा दिली जाईल जशी डोमेस्टिक व्हायलन्समध्ये मुलाला आणि त्याच्या पॅरेंट्सला दिली जाते. काय शिक्षा आहे सर? 3 तलाकला तुम्ही काय म्हणाल? तलाक मला ही चुकीची पद्धत वाटते. नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक मेदने आणि विषय संपलाच्या बोलबेधडक सिरीजमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, आपले बाप दादा थोर मंडळी आपल्याला सांगून गेली की काही कर बाबा, मात्र कोर्टाची पायरी मात्र चढू नको. मात्र आत्ताच्या आधुनिक आणि गुन्हेगारीच्या युगामध्ये न्यायासाठी आपल्याला कधी ना कधीतरी कोर्टात जावंच लागतं. तर कोर्टामध्ये आपला एक सच्चा मित्र असतो, तो म्हणजे वकील. त्याच्या खांद्यावरती हात ठेवून आपण न्यायाची अपेक्षा करतो. वकील म्हणजे कोण? त्याच्याकडे असतो ज्ञानाचा एक गाढा अभ्यास, त्याच्याकडे असते एक शब्दांची कला आणि तो त्याचा जो धर्म आहे, न्याय देण्याचा जो धर्म आहे, तो निपक्षपणे पाळत असतो. तर आज आपण एक अशा अवलियांना भेटणार आहोत ज्यांनी बियर बारमध्ये भांडी घासण्यापासून पूर्ण महाराष्ट्रभर नामवंत वकील म्हणून एक ख्याती कमवली आहे. ज्यांनी चर्चेत असलेली, मीडियावरती रंगलेली स्वारगेट बलात्कार प्रकरण असेल किंवा अमिताभ बच्चनला कोर्टापर्यंत खेचणं असेल, सनी लिओन विरोधात हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा नोंद करणं व तो खटला चालवणं असेल, या सर्व केसेसमध्ये एक सर्वसामान्य वकील ज्यांनी आवाज उठवला व पूर्ण महाराष्ट्रभर आपली ख्याती कमवली आहे. तर आज आपण भेटणार आहोत वाजिद खान बिडकर साहेब यांना. सर नमस्कार. तुमचं आमच्या मंचावरती मनपूर्वक स्वागत करतो सर. धन्यवाद. मुलाखत सुरू करण्यापूर्वी मी एक वाक्य सांगेल की आत्ता सरांनी सांगितले की शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये. आम्ही आमच्या पुणे कोर्टाच्या पायऱ्या काढून टाकलेल्या आहेत आणि लिफ्ट पण बसवलेल्या आहेत, त्यामुळे येऊ शकतात. अरे वा सर, का असं काम केलं तुम्ही? का कोर्टाच्या पायऱ्या काढल्या? कारण पूर्वी म्हणायचे ना की शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये. आता उलट आधुनिक मन झालेली आहे की जोपर्यंत कोर्टाच्या पायऱ्या चढत नाही ती व्यक्ती शहाणीच नाही, असं आम्ही समजतो. सर, तुमची काय ओळख आपल्या प्रेक्षकांना करून द्याल तुम्ही? मी ॲडव्होकेट वाजिद खान बिडकर. मी एक एसटी ड्रायव्हरचा मुलगा आहे ज्याला बापानं घरातून हाकलून दिले आणि तो व्यक्ती प्रेमात पडला, वकील झाला आणि बायकोने एक साध्या वेटरला पेज 3 किंवा ग्लॅमरस वकील बनवला, असं मी माझ्या बाबतीत सांगेन. सर, काय रुटीन आहे सध्या तुमचं? काय कुठले केसेस चालू आहेत तुमच्या? स्वारगेट रेप केस मीच हँडल करतो आहे. चेंगड्या बोले कुहू एक जे साऊंडिंग प्रकरण आहे ते आहे. याशिवाय मोस्टली बलात्कार केसेस, 300-200 मॅटर्स आणि 300 हाफ मर्डरचे मॅटर्स, अशा प्रकारचे मॅटर्स आहेत. याशिवाय कॉन्ट्रोवर्सी मॅटर्स कंटिन्यू माझ्याकडे येत आहेत. सर, तुम्ही काय म्हणून या पेशामध्ये आलात? का वकील होण्याचं तुम्हाला एक बाळकडू कुठून मिळालं असं म्हणता येईल का? माझे मित्राचे वडील हे वकील होते आणि बेसिकली ही सगळी सुरुवात आहे गणितापासून. मला बे उजळणे आजसुद्धा पूर्ण येत नाही. मला गणित म्हणजे झोप येते, मला गणित म्हणजे तिटकारा. तर माझ्या मित्राच्या वडिलांनी एक टोमणा मारला, तुला गणित नाही ते वकील हो.
ही झाली पहिली सुरुवात. मग त्या दिवशी माहीत झालं काय रे वकिलीत गणित नाही आहे, मग हे क्षेत्र निवडायचं. आणि तिथून मग जी सुरुवात झाली क्राईमच्या बातम्या बघणे, वाचणे, रोज पेपरला इवन दो मी 8वी 9वीत असतानासुद्धा गुन्हेगाराच्या बातम्या अगोदर वाचायचो, त्याला मार्किंग करून ठेवायचो. तर ही माझी सुरुवात आहे. सर तुमची एक स्ट्रगल स्टोरी खूप फेमस आहे, काय सांगाल, कशी सुरुवात केली? बेसिकली जेव्हा मी ठरवलं वकील व्हायचं तर मी मुस्लिम समाजाचा असल्याकारणाने माझ्या घरातून ह्या गोष्टीला विरोध होता. कारण की वकिली क्षेत्रात आल्यावर तुम्हाला इथे खोटं बोलावं लागतं असं गृहीत धरलं जातं. परंतु माझं काय म्हणणं होतं की देव तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला अन्न देत आहे, माझ्यासारख्याही वाईट माणसाला अन्न देतो आहे, तो भेदभाव करत नाही, मग मी वकील होणार. कारण तो भेदभाव करत नाही, मी का भेदभाव करू. मग इथून माझी सुरुवात झाली. घरी सांगितल्यावर घरच्यांनी मदत करण्यास नकार दिला. इवन दो मी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाला टेम्परवरीसुद्धा होतो कामाला. तो जॉब मी सोडला, वडिलांनी मरुस्तर मारलं आणि घरातून हाकलून दिलं. त्यानंतर मी संभाजीनगर जे पूर्वी औरंगाबाद होतं इथे जाऊन राहिलो. बिअर बारमध्ये रात्री 9 ते 2 काम करणे आणि सकाळी कोर्टात जाणे, काही काम मिळतं का बघणे. मग असं करता करता मला वकिलांकडे काम मिळू लागलं. मी वकिलांकडे ऑफिस बॉय म्हणून, हेल्पर म्हणून, त्यांचा क्लार्क म्हणून, पिऊन म्हणून काम करू लागलो. त्यांचे टेबल साफ करणे, चहा आणणे, ते सांगतील ते पुस्तकं काढणे, धूळ झटकणे, बॅग उचलून नेणे. इवन दो आजसुद्धा माझ्या हातात एक खड्डा पडलेला आहे बारीक, की ते बॅगा उचलल्यामुळं. तर त्यानंतर मी हे करत होतो. स्ट्रगल करत असताना यश कुठे मिळतं का हे चालूच होतं. असं करता करता वकिली पास झालो आणि 2008चा पासआउट आहे. 2012पर्यंत फक्त स्ट्रगल करत होतो. दिशा दशा सापडत नव्हती. जिच्याशी लग्न केलं माझी बायको नसरीन खान, ती सापडली. आमची फेसबुकवरून भेट झाली आणि ह्या माणसाला दिशा देण्याचं काम तिने केलं. ती माझ्या पाठीमागं खंबीर उभी राहिली. तू हे सगळे किरकोळ कामं बंद कर, मी नोकरी करेल, तू तुझं स्वप्न पाळ, तू तुझं आयुष्य जग, तू तुझं ड्रीम जग. तिने सहकार्य केलं म्हणून मी आज इथपर्यंत आलो. काय सांगाल सर, लव्ह स्टोरीची सुरुवात कशी झाली होती? फेसबुकवरून. म्हणजे त्या काळी फेसबुक हे नवीन नवीन आलं होतं आणि त्या फेसबुकवरून लोकांना बोलता येत होतं नाही का, की जे संपर्क आहे. तर ह्यावरून मी संभाजीनगरला राहायचो, ती पुण्याला राहायची. मग आमच्या दोघांचा संवाद, चर्चा सुरू झाली आणि आम्ही दोघांनी एक दिवस पुण्याला भेटायचं ठरवलं. आम्ही पुण्याला भेटलो. अजून एक गंमत अशी आहे की त्याकाळी माझ्याकडे अडचण असायची. मी बाईकवरच प्रवास करायचो, पुणे औरंगाबाद ते पुणे तिला भेटण्यासाठी, कारण पैसे नसायचे. तर हा प्रवास करत असताना पुण्याला तिला भेटण्यासाठी आल्यावर खर्च निघावं, पेट्रोल पाणी निघावं म्हणून मी पुण्याची छोटी मोठं कामं घेऊ लागलो. मग वकील असताना नाही? हां, वकील असताना सुद्धा. कारण जेव्हा तुम्ही वकील बनतात, घरून काही सपोर्ट नसतो, तर एक 3 ते 4 वर्षाचा कालावधी स्ट्रगल कालावधी असतो आणि त्याच वेळेस मी नेमकं प्रेमात पडलो होतो. तर जायला यायला पेट्रोलला पैसे निघावे म्हणून मी इथले छोटे मोठे कामं घेऊ लागलो. नंतर आज असं बर्डन झालं की मला ते सगळं सोडून इथं शिफ्ट व्हावं लागलं. सर आता असं बोलतात वकिलांना खूप खोटं बोलावं लागतं, असं काय आहे का? कुठल्या क्षेत्रात खोटं बोलावं लागत नाही असं क्षेत्र मला दाखवा. दुसरी गोष्ट असं आहे की एक ते खोटं बोलल्याने जर 4 लोकांचा फायदा होत असेल तर ते बोलायला पाहिजे. एखाद्या खोट्यामुळं 4 लोकांचं पोट भरत असेल तर मला नाही वाटत की ते खोटं आहे. सर मग मला असं वाटतं की जी आता भारतीय दंडव्यवस्था आपण ज्याला म्हणत होतो ती आता भारतीय न्यायव्यवस्था झालेली आहे. मग भारतीय न्यायव्यवस्थेत न्याय मिळवण्यासाठी खोटं बोलावं लागतं, हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? नाही, हे चुकीचं आहे. भारतीय न्यायव्यवस्थेचे जर तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर पहिल्यांदा तुम्ही खंबीर राहणं आवश्यक आहे. आजच्या काळात काय झालेलं आहे की आपण एखाद्याकडे बोट दाखवतो, 4 बोट आपल्याकडे राहतात, तो असा प्रकार आहे. म्हणजे इथं आल्यावर लोकांना नेमकं काय पाहिजे ते माहीत नसतं. एक उदाहरण तुमच्याकडे देतो, मग तुम्ही सांगा ते खरं आहे का खोटं आहे. एक मुलगी माझ्याकडे आली, खूप रडू लागली, वेदना दुःख दाखवलं, माझं एका मुलावर प्रेम आहे, मी 18 वर्षाची नव्हते तेव्हापासून माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि मला लग्न करायचं आहे, त्याच्यासोबतच मी राहणार, मैं उसके लिए जान दे दूंगी, मैं उसके बगैर जिंदा नहीं रह सकती, असे पिक्चरचे डायलॉग बिलॉग तिने मारले. तिचं प्रेम बघून मलाही थोडी दया आली. म्हणलं इसका प्यार सच्चा इसको मिला केच देंगे. मग आम्ही त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट केला, फोन केला, पण तो पण डेंजर की आपण आहे तो सब आहे. मग आम्ही FIR दाखल केली. FIR दाखल झाल्यानंतर त्या पोरानं अटकपूर्व जामीनसाठी वगैरे वगैरे अर्ज केला. ही पण भागत होती की उसे कब पकडेंगे, उसे पकडो पकडो पकडो. आणि हे चालू असताना त्या पोरीला सो अँड सो त्याच्या घरच्यांनी वगैरे कोणी ह्याच्या त्या लोकांनी कॉन्टॅक्ट केला आणि कालपर्यंत जो मुझे प्यार चाहिए मैं प्यार के बगैर रह नहीं सकती. मग ती म्हणू लागली सर मुझे पैसे चाहिए, मुझे पैसे चाहिए.
मग तिने पैसे घेतले आणि तिने कॉम्प्रोमाइज करून ती मोकळी झाली, मला ह्याच्यावर नाही करायचं आहे. तर मग ह्याला कुठे म्हणायचं न्याय व्यवस्था? ज्या व्यक्तीला न्याय मिळतोच, पण त्या व्यक्तीला मिळतो की जो पहिल्यापासून ते शेवटपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम असतो. सर, आता जसं तुम्ही म्हटलात की बऱ्याच वेळा असं होतं की आता तरुणांमध्ये प्रेमविवाह ही खूप कॉमन संकल्पना झालेली आहे आणि उद्या जर मला एखादी मुलगी आवडते आहे आणि आम्ही दोघांच्या फॅमिलीच्या विरोधात जाऊन जर आम्ही लग्न करतो आहोत, तर काय वाटतं तुम्हाला की कायदा आमच्या बाजूने कसा आहे? कसा आहे तुम्ही काय सांगाल तरुणांना? बरेच सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे. दोघेही जर त्यांच्या निर्णयावर ठाम राहतील, फॅमिली कोर्ट आहेत, तुम्हाला ऑर्डर मिळते आणि तुम्ही तुमचं प्रेम घेऊन जगू शकतात. परंतु प्रेम खरं असेल. फॅमिलीतनं एकत्र झालो, त्यांच्याही घरून विरोध आहे, सपोज मुलीच्या घरून विरोध आहे, माझ्याही घरून विरोध आहे, आम्ही पळून गेलो, लग्न करून राहू शकतात, पोलीस प्रोटेक्शन मिळू शकतात. परंतु काय होतं, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जेव्हा आवडीने लग्न करतात आणि एकत्र राहत असतात त्यावेळेस मुलीच्या घरचे किंवा मुलाच्या घरचे पोलीस स्टेशनला जातात, मिसिंगची कंप्लेंट दिलेली असते. पोलीस स्टेशनमधून हळूच फोन येतो, हां हॅलो इकडे. मग काय होतं, मुलगा आणि मुलगी, हां साहेब आलो आम्ही, लग्नाचे ते जे काही कागद बिगदा असतात ते घेऊन बऱ्याच अपेक्षेने पोलीस स्टेशनला पोहोचतात की साहेब ही कागदपत्र आणि आता आम्ही नवरा बायको आहेत. मग पोलीस ती कागदपत्र बघतात आणि म्हणतात पोराला, ए बस रे खाली, तिकडे बस. प्रत्येकजण नाही, पण काही ठिकाणी असं होतं, प्रत्येक ठिकाणचं उत्तर घेऊ नका, बस रे बाजूला. मग त्या पोरीला बाजूला बसवलं जातं. ती पोरगी बाजूला बसली, तिथं त्या पोरीचं ब्रेन वॉश केलं जातं आणि बरेच डायलॉग होतात. म्हणजे पोरीला जर आई म्हणली की मैं जान दे दूंगी, मैं जहर पी के मर जाऊंगी, पोरी तुझ्या बहिणी आहेत, असं आहे तसं आहे, त्या पोरीला ब्लॅकमेल केलं जातं, इमोशनल केलं जातं. ती पोरगी जर पलटली तर ह्या पोराचे पत्ते गोल होतात. पण जी पोरगी ठाम राहिली, कारण काय होतं, 100मधून फक्त 10% पोरी या आपल्या शब्दावर ठाम असतात. 90% पोरी जेव्हा आई विष पिऊ लागली, मैं जहर पी के मर जाऊंगी, तिथं विरघळतात आणि तो पोरगं गेला उडत. अशा किती टक्के केसेस असतील सर की लग्न झालंय आणि ब्रेन वॉश करून मग परत डिवोर्सची प्रक्रिया करावं लागते? 90%. 90%. याशिवाय अजून सांगतो, काही जोडपी तर अशी आहेत, लग्न करून घेतात, घरच्यांना न सांगता नोकरी बिकरी शिक्षण करतात, एकत्र राहतात आणि नंतर स्वतः वेगळं व्हायचा निर्णय घेतात. सर, आता यावरती तुम्ही जे वेगळं व्हायचं म्हटलेत, खूप कॉमन बघायला मिळतं आहे आता सध्या की लग्न झालं, 15 दिवस 1 महिना आणि मुलीमध्ये कॉन्फ्लिक्ट झाले. हे मोस्ट केसेस अरेंज मॅरेजमध्ये आणि लव्ह मॅरेजमध्ये आढळतात सर. लग्न झालं त्यानंतर मुलांना, आता सध्याचे जे पॅरेंट्स आहे ना सर, मला एक जनरेशन गॅप असा दिसतो की पॅरेंट्सला माहीत नाही की सध्या त्यांची मुलं काय विचार करतायत. 10 पैकी मला असं वाटतं 5 लोकांना लव्ह मॅरेज करायचं आहे सर. त्यामध्ये उरलेले जे 10 आहेत ना, 5 जण आहेत, त्यांनाही कळत नाही की मला मुलगी कशी मिळेल, तिचं बाहेर काही लफडं चालू असेल का नाही. आणि जेव्हा मिळते 15 दिवस होतात, 1 महिना होता, मग त्यांच्यामध्ये काहीतरी त्यांना आढळतं की आता हे आपलं चालणार नाही. आणि मुलीही बऱ्याच वेळा आता असं होतं की सगळेजण एक स्वावलंबी झालेले आहेत, त्यामुळे तो आदर मान सन्मान ह्या गोष्टी लोप पावत चाललेल्या आहेत दिवसेंदिवस, असं मला तरुण पिढीकडे बघून वाटतं. तर सर, 15 दिवस झाले, मुलीशी लग्न झालेलं आहे आणि ती म्हणते मला आता इथे राहायचं नाही, मला डिवोर्स घ्यायचा आहे, तर ती मुलगी मुलाच्या 50% प्रॉपर्टीमध्ये भागीदार होते का? होते ना, का नाही? 15 दिवस म्हणताय तुम्ही, 15 मिनटं जरी लग्न झाली तरी ती 50%ला पार्टनर झाली. मी तुम्हाला याचं एक उदाहरण देईल, त्याला मी नाव देतो शी. एक छोटीशी स्टोरी आहे. एक बेरोजगार पोरानं एका MIDCमध्ये काम करणाऱ्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या मुलीशी लग्न केलं. ती कष्टाळू, हा आळशी. जास्त दिवस नाही झाले, 23 दिवसात यांचं आपसात बिनसलं. शीचं उदाहरण देतो. हा तिला घ्यायला यायचा गेटपाशी, ती शेटपाशी आणि हा उपाशी. मग ह्याला जेव्हा माहीत झालं की ह्याचं आतमध्ये चालू आहे, तर ह्याने त्या मुलीसोबत हे केलं की तू बोलायचं नाही, हे नाही करायचं, ते नाही करायचे. ती म्हणली, अरे तू बेरोजगार नल्ला, तू मला काय सांगतो? तर इथं तो वैचारिक भेद होता. त्यामुळं अशा प्रकारचं होऊ शकतं. ती 50% प्रॉपर्टी ह्या बेरोजगाराच्या ह्याच्यातून सुद्धा ती घेऊन गेलेली आहे. तर त्यामुळं अशा शीपासून माणसानं सावधान राहावं, अगोदरच लग्न करताना विचार करावा. सर, मग मुलांच्या साईडने काहीच कायदा नाही आहे ना? याला घेऊन आहे. की एका मुलीसोबत लग्न केलं, तिचं मी प्रूफ दाखवतो की हिचं दुसऱ्यासोबत लफडं आहे आणि तिला माझ्यासोबत नाही राहायचंय, त्यांचे बाहेरच काहीतरी चॅटिंग वगैरे चालू आहे, मला तिच्यासोबत राहायचं नाही, मी तिला काय म्हणून माझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा देऊ? जर आपण गुगल केलं
आता साधे लोक आपण पुस्तकात जाण्यापेक्षा काय जाण्यापेक्षा लोकांना सांगू की गुगल करा. बरोबर. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर अलाउड टू सुप्रीम कोर्ट, म्हणजे लग्नानंतर नवरा बायको कुठेही तोड मारू शकतात अशी कोर्टाने कायद्याने परवानगी दिली आहे. तर तो पाठ सोडून द्या, कारण आता इंडिया डेव्हलप होतोय. त्यामुळं ते अनैतिक संबंध वगैरे पूर्वी होतं, ये देखो मेरी बीवी का इसके साथ में फोटो, ये अफेअर आहे साहब इन्साफ, तो वेगळा झाला आहे आता. आता काय झालं आहे, अजून एक उदाहरण देतो. समजा असं करीत हा कायदा नाही आहे आणि आपण कोर्टात दाखवला फोटो की ये मेरी बीवी इसके साथ में है, तर तो फोटो बरोबर आहे का नाही आहे का, ते ॲनिमेशन केलं आहे का किंवा काही करेक्शन केलं आहे का, काय एडिटिंग केलं आहे का, तर हा जमाना एडिटिंग बिडिटिंगचा आला आहे. त्यामुळं तुम्ही दाखवलेले फोटो, एवढंच कशाला व्हिडिओ मेरी बीवी किसी और के साथ में, तरी तो व्हिडिओ वकील घेतात, म्हणतात साहेब हे फेक आहे. मग कसे? तर त्यामुळं ते माझी बायको अशी आहे, माझा नवरा तसा आहे. बरं, बरेच जण, एक उदाहरण देतो तुम्हाला, बरेच जण काय करतात, नवरा बायको जेव्हा भांडणं चालतात ना, एकमेकांचे फोन रेकॉर्ड करतात. त्यांना वाटतं भविष्यात आम्ही हे जजला दाखवू. आजपर्यंत माझ्या वकिलीत तरी, मला 15-16 वर्ष झाली या शेतात, आजपर्यंत तरी जजने अशा कानाला फोन लावला, हां क्या बोली, हा 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 असं म्हणली का, हा 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 तसं म्हणली, तो ऐकत नाही. फॅमिली कोर्टमध्ये जे नवरा बायको, तुमच्या चॅनलवर सांगतो आणि विषय संपवतो, की जे नवरा बायको एकमेकांची रेकॉर्डिंग करतात बोलण्याची वगैरे, त्याला रद्दी आणि कचऱ्यात टाकलं जातं. म्हणजे व्हिडिओज आणि ह्या गोष्टीला काहीच व्हॅल्यू नाही, रेकॉर्डिंगला पण काही व्हॅल्यू नाही. आता लग्नावरनं विषय चालला आहे, तर प्रश्न असा पडतो बऱ्याच लोकांना, इंटरकास्ट मॅरेज केली तर गव्हर्नमेंट पैसे देतं अशी एक काहीतरी आम्ही ऐकलं होतं. कोणत्या कॅटेगरीत कसं काय आहे सर ते पहिल्यांदा क्लिअर करतो. मी मुसलमान असल्यामुळं जिहादी बिहादी लांडा बिंडा असं ऐकलं जातं, त्यामुळं क्लिअर करतो, हिंदू मुस्लिम लग्नाशी माझा काही संबंध नाही. ह्यांनी विचारलं की विशिष्ट जातीमध्ये लग्न केल्यानंतर पैसे वगैरे पैसे देतात का गव्हर्नमेंट? यस यस यस, तशा योजना आहेत. कुठल्या जातीसोबत लग्न केल्यावर मिळतात ते स्पष्टली आपण परफेक्टली तर नाही सांगू शकत, परंतु विशिष्ट समाजातून, म्हणजे इथं कुठल्याही जातीचं नाव न घेता, उगाच चॅनलवर आपल्याला वाद नको, तर कायद्याने ठरवून दिलेल्या, ह्या आपण वापरू शब्द, कायद्याने ठरवून दिलेल्या जातीच्या लोकांशी वरच्या वर्गाने ओपन लग्न केल्यास शासनातर्फे ती रक्कम मिळते, जेणेकरून समानता निर्माण व्हावी. बऱ्याच लोकांना वाटतं पैसे, परंतु शासनाचा, सरकारचा एकच उद्देश असतो की जातीभेद नष्ट होऊन समानता निर्माण व्हावी. हिंदू मुस्लिम नाही बोललो. ओके सर, नाईस. म्हणजे एक समानता वाढावी आणि ओपन कॅटेगरीतले लोकही किंवा जे कास्ट आहेत, दुसऱ्या कास्ट आहेत, त्यांच्यासोबत एक ओपन अप व्हावेत आणि त्यांनाही वाव मिळावे यासाठी मिळत जात आहे. सर, अजून मला एक असं विचारायचं होतं की भारतीय दंड व्यवस्था चेंज करून भारतीय न्याय व्यवस्था करण्यात आली. त्यामध्ये आम्ही आधी फोटो बघितले, अंधा कानून, हे पट्टी वगैरे बांधलेली असते, ते काय कन्सेप्ट आहे आम्हाला सांगाल का? ती पट्टी का बांधलेली असते? दंड व्यवस्था आता न्याय व्यवस्था का करण्यात आली? पट्टी व्यवस्था ही पूर्वी होती. ओके. आता नवीन लेटेस्ट जजमेंट सुप्रीम कोर्टने पूर्ण ह्याचं सांगितलंय की आता न्याय व्यवस्था पूर्ण पारदर्शक व्हावी या उद्देशाने पट्टी काढलेली आहे. आणि जो आपण दंडाचा विषय आहे तो आपण टाळून देऊ, कारण वाद होऊ शकतात, त्यामुळे तो आपण विषय टाळून देऊ. अच्छा, आधी म्हणजे प्रश्न हाच आहे की आधी भारतीय दंड, तो आधी न्याय व्यवस्था नव्हती का? बरं, आता BNS आहे, भारतीय न्याय संहिता. हां, पुढचा प्रश्न घेतो मी. भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर अमेंडमेंटमध्ये बऱ्याचशा चेंजेस करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या थ्रू जे संविधान बनवलं गेलेलं होतं त्यावरतीच सगळ्या गोष्टी आजपर्यंत चालू होतात. अचानक आत्ता का गरज पडली की ह्या गोष्टी चेंज झाल्या पाहिजे, किंवा काय काय चेंजेस करण्यात आलेत? नाही, चेंजेस तर भरपूर आहेत, म्हणजे आपला पॉडकास्टही संपेल एवढे चेंजेस आहेत. ओके. आत्ताचे जे नवीन कायदे आहेत त्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत. दुसरी गोष्ट, मी कुठल्याही पक्षाचा नाही, पण BJP सरकार आल्यापासून वकील, डॉक्टर, पॉलिटिशियन आम्ही पोट भरून खातोय, मस्तपैकी वादविवाद चालू आहेत. दुसरी गोष्ट, हे जे चेंजेस करण्यात आलेत ते खरंच फायद्याचे आहेत की नाही आहेत ह्याचा विचार केला जाणं आवश्यक आहे. म्हणजे काय होतं, अचानकच यांनी कायदा आणला, BNSचा घेऊ आपण, बाकीचं सोडून देऊ, परंतु त्या चेंजेसप्रमाणे जे चेंजेस करण्यात आलेत त्याच्यात अजूनसुद्धा पोलिसांना प्रॉपर ट्रेनिंग देण्यात आली नाही. वकील लोकांचं काय, आम्ही पुस्तक बिस्तक हे ते बघून, इकडं तिकडे बघून आम्ही आमचं चालून घेतो. परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पोलिसांना गणपती बंदोबस्त, नवरात्र बंदोबस्त, ईदचा बंदोबस्त, ह्या सणाचा बंदोबस्त, राजकीय नेता आला इकडे पळवा, त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देण्यात आलेली नाही आहे.
जेव्हा आरोपीला अटक करण्यात येतं त्याचे डॉक्युमेंट्स काय भरायला पाहिजे, फॉर्म काय भरायला पाहिजे, हे सुद्धा अजून प्रॉपर पोलिसांना माहीत नाही. पोलिसांना प्रॉपर प्रशिक्षण देण्यात आलं नाही. बरं, एवढंच कशाला वकिलांनाही प्रॉपर कुठे प्रशिक्षण देण्यात आलं नाही. आम्हाला अचानकच सांगितलं की नवीन कायदा बदलला, घ्या पुस्तकं आणि वाचा. हे गृह मंत्रालय करतं का सर, सेंट्रल गव्हर्नमेंट? यस, माझं हे म्हणणं आहे की काय की शासनाने, सरकारने अगोदर हा कायदा आणण्यात अगोदर जो बेसिक वर्ग आहे हा कायदा पाळणार आहे, अंमलात आणणार आहे, त्यांना प्रशिक्षण देणं आवश्यक होतं. यामध्ये वकील आणि पोलीस होते. काही घेतलेत क्लासेस, पण ते क्लासेससुद्धा किती प्रमाणात घेतले असतील, प्रॉपर त्यांना ट्रेनिंग भेटली का? नाही. त्यामुळं काय झालं आहे, सगळा गोंधळ उडालेला आहे. भारतीय न्यायव्यवस्थेचा गोंधळ उडालेला आहे. ते मी तर ते 3 पुस्तक वाचल्यानंतर मला ते रणवीर सिंगचं एक गाणं आठवलं, ते दुनिया से हो गया है दिल मेरा खलीवली, असं झालं आहे ते. सर, हे खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. तर मला हे जाणून घ्यायचं होतं की बऱ्याच वेळा असं बोललं जातं की ह्या ज्या अमेंडमेंट केलेल्या गेलेल्या आहेत, काही सुधारणा केल्या गेल्या आहेत, ह्या गुन्हेगारांना आश्रय देण्यासाठी केल्या गेल्या आहेत, बरोबर आहे, सुटका पळवाट्यांसाठी केल्या गेल्या. तुम्हाला वाटतं का? आता एक उदाहरण देतो ह्याचं. जे नवीन कायदा आलाय, ज्या आरोपीला अटक करण्यात आली आहे त्याचं नाव बाहेर लावायचंय. कुठे लावायचंय? समजा रोज 100 आरोपी अटक केले, त्याची नावं लावणार. आवडत्या व्यक्तीला वकिलाला कॉन्टॅक्ट करता येईल असं या कायद्यात अशी दुरुस्ती आहे की तुम्ही तुमच्या आवडत्या वकिलाला संपर्क करू शकतात. मला राम जेठमलानी आवडतात, कुठून संपर्क करायचा? मी म्हणणार नाही, मला त्यांनाच भेटायचं आहे, नाही का? म्हणजे हा कायदे जे बदलू झाले आहे, माझ्यासारखा जो माणूस आहे तो कसल्याही मागण्या करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान, आता BJP आणि काँग्रेसमध्ये बऱ्याचशा गदारोळ चालू आहेत. संविधान बचाव अशा पद्धतीने बरेचसे आंदोलन वगैरे झाले. तर तुम्हाला वाटतं का खरंच गरजेचं होतं BJP सरकारला अमेंडमेंट चेंज करणं? सर, मी वकील म्हणून आपल्या समोर बसलेलो आहे. हा, तरी तुम्हाला काय वाटतं? व्यक्ती म्हणून मी वकील म्हणूनच मी तुम्हाला विचारतोय की ॲज अ वकील म्हणून तुम्हाला वाटतं जो आम्हाला चॅलेंज देणार आहे आम्ही ते स्वीकारून चालणार. वकील म्हणून तुम्हाला वाटतं का की ते चेंजेस करणं गरजेचं होतं? यार, इथे या माणसाने चूक केली आहे तरी हा कायद्यातनं पळतोय. बाबासाहेबांचा फॅन आहे. त्यांनी जी घटना आलेली त्यावर देश चालावा अशी माझी स्वतःची इच्छा आहे. परंतु मी एवढं अजून वाक्य बोलेल की BJP जे काही करत आहे, BJPने ज्या काही दुरुस्त्या केल्यात, सध्या जी काही गुन्हेगारी वाढलेली आहे, तुम्ही बघत असाल की मी कुठल्याही सरकारचा नाही, मी कुठल्याच पक्षाचा नाही, इवन दो मी नरेंद्र मोदी असेल किंवा ओसी असेल दोघांनाही नाव ठेवतो, मला कोणी नेता नाही आहे. पण मी एक गोष्ट मात्र सांगेल की BJP सरकारपासून मी खूप आनंदी आहे. BJP सरकार आल्यापासून वकील, पोलीस, राजकारणी असेल किंवा जे काय असेल, आम्ही छानपैकी कमवतो आहे. याच्यावरनं काय समजायचं प्रेक्षकांनी? जे आहे उत्तर निवडू शकतात. सर, अजून एक शोकांतिका अशी वाटते की एखाद्यावर मर्डरचा किंवा प्लॅन्ड ऑफेन्स जो करतो, मर्डर वगैरे ज्या गोष्टी आहेत, 1 महिन्यानंतर तो व्यक्ती बाहेर येतो. बऱ्याच वेळा असं आढळलं आहे. मग कायद्यामध्ये अशा काय तरतुदी? एखाद्याने मर्डर केला तर त्याच्यामध्ये काय लॉ काय म्हणतो आपला? लॉ हे म्हणतो की त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, पण तो खरंच गुन्हेगार असेल तर. परंतु कायदा हे सुद्धा म्हणतो की 99% आरोपी सुटले तरी चालेल, 100 आरोपी सुटले तरी चालेल, परंतु एक निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये, म्हणून तो सुटतो. बऱ्याच वेळा अट्टल गुन्हेगारही सुटतात. सर, पोलीस तपास यंत्रणा कमकुवत आहे. जर तुम्हाला वाटतं का जर सिद्ध झालं तर मर्डर केल्यावर काय शिक्षा होतात? मर्डर केल्यावर शिक्षा आहे ना त्याला. काय फाशी व्हायची, आता 14 वर्ष जातो. 14 वर्ष तुरुंगवास आहे. हो, बरेच अमेंडमेंट झाले, आता लाईफ टाईमचा पण प्रस्ताव चालू आहे. अशा बऱ्याच गोष्टी होतात. एक मर्डरवरती पण? यस. आणि हाफ मर्डरला काय सर? हाफ मर्डर 307, तो कमीत कमी 7 ते 8 वर्ष जातो त्यामध्ये. अच्छा. अजून एक बोलतो, तुम्ही जे म्हणले ना पोलीस यंत्रणा तपास चार्जशीट, तर किती मोठी पोलिसांनी चार्जशीट बनवली, कशी ही चार्जशीट बनवली, तर वकील त्यामध्ये चुका शोधतोच आणि वकील तोच असतो जो चार्जशीटमध्ये चुका शोधून काढतो. आजपर्यंत तरी पोलिसांनी अशी चार्जशीट बनवलेली नाही की ज्यामध्ये वकिलांनी चुका शोधल्या नाहीत. सर, तुम्ही म्हटलं की 14 वर्ष जेल, असं एक आहे की दिवस जेलमध्ये ना 14 वर्ष म्हणजे 7च वर्ष राहावं लागेल, असंही काय आहे? नाही, असंही आलेले आहेत. अमेंडमेंट चालू आहे, त्याच्यावर एक विशिष्ट अर्धा तासाचा पॉडकास्ट होऊ शकतो. त्यामुळे 1 ते 2 मिनिटात ते अशक्य आहे. काय काय असतं सर जेलमध्ये? कसं वातावरण असतं? तुम्ही गेलाय जेलमध्ये? हो, खूप वेळेस. एक वकील असल्यामुळं आम्ही मुलाखतीला जातो. याशिवाय बऱ्याच वेळेस सोशल वर्क ॲक्टिव्हिटीजमुळे मलाही जाता आलेलं आहे. परत ते लोक जेव्हा येतात ते मला स्टोऱ्या सांगतात. ते त्याला पूर्वी जेल म्हणजे ही शिक्षा करण्याचं हे होतं, आता जेल म्हणजे आराम करण्याचं ठिकाण झालं आहे.
काय सुविधा आहेत सर जेल? बरंच आहे. जर तुम्ही जेलमध्ये तुमच्याकडे पैसे असेल तर तुम्ही राजा आहेत. जेलमधल्या 3 गोष्टी सांगतो. एक तर तुम्हाला पैसा असायला पाहिजे, नाहीतर तुम्हाला जी हुजुरी करता यायला पाहिजे, नम्रता म्हणजे ते जे काही सांगेल ते करता यायला पाहिजे, नाहीतर तुम्हाला भाईगिरी करता यायला पाहिजे. जर तुम्हाला ह्या 3 गोष्टी 3मधून एकही गोष्ट येत असेल तर तुम्हाला जेल एवढं सुख सुविधा कुठं नाही येत. सर बऱ्याच वेळा मग जेलमध्ये निर्दोष लोकही जातात, मग 10 वर्षाने 15 वर्षाने खटला चालू असतो आणि कळतं की हा व्यक्तीला निर्दोष मुक्तता केली पाहिजे, मग त्याचं आयुष्य तर निघून गेलं, त्याला काही सुविधा देतात का गव्हर्नमेंट? त्याला काही मुआवजा देतं का सर? ही लोक मागतच नाही. आता एक उदाहरण देतो. आपल्या भारतीय लोकांमध्ये एक घाण प्रवृत्ती वाढलेली आहे. समजा तुम्ही माझ्यावर केस केली किंवा मी तुमच्यावर केस केली, मी तुमच्यावर खोटी केस केली, काय होतं, आपण एकदा ते जामीन बिमीन घेऊन आलो किंवा बेल सुटवलं, आपण काय म्हणतो, आता कोर्टाची पायरी नको. तुम्ही सुरुवातच ती केली होती की शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये. मग ते लोकांच्या डोक्यात फिट बसलंय. अमेरिकेचं उदाहरण देतो. अमेरिका इंग्लंडमध्ये समजा काही छोटं नुकसान झालं तरी ते लोक सरकारवर केस करतात, नुकसान भरपाई मागतात आणि न्याय मागतात. इथे मात्र लोक खाली मुंडकं घालतात आणि म्हणतात आता कोर्टाची पायरी नको. ती लढवण्याची ताकदच उरणार नाही ना सर. मी जर समजून घ्या, एक व्यक्ती आहे ज्याचं वय वर्ष 30 आहे, तो 15 वर्ष जेलमध्ये जातोय, त्याला निर्दोष मुक्तता होते, त्याचं आता कोणी तर उरलेलं नाही आहे, तो काय लढेल? काय त्याच्यामध्ये ताकद उरणार आहे सरकार विरोधात? एक प्रसिद्ध शेर आहे सर, गिरते हैं शेर सवार ही मैदान में वो तिफ्न क्या गिरेंगे जो घुटनों के बल चलते हैं. तुम्ही जे उदाहरण दिलं की तो 15 वर्षानंतर आलाय, तो लढू शकतो. काही असे लोक आहेत म्हणजे जयप्रकाश नारायण बघा किंवा बरीच अशी लोक आहेत जी छोटं मोठं काही झालं तर ते लढतात, न्याय मागतात. उदाहरण देतो, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असताना सुद्धा खडकी कोर्टात मी त्यांच्या विरोधात प्रकरण दाखल केलं, कोर्टाने ते ॲडमिट करून घेतलं. कधीची घटना आहे सर? जवळपास एक 6-7 वर्ष झाले. हर हर मोदी घर घर मोदी जो नारा आला होता त्यावेळेची ही घटना आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अहिल्यानगर या कोर्टात प्रकरण ॲडमिट करून मी दाखवलं होतं. म्हणजे कायदा बाबासाहेबांनी जो लिहिला आहे, घटना एवढी छान आहे, कायदा एवढा चांगला आहे की त्या कुठलीही व्यक्ती असो त्याच्या विरोधात तुम्हाला कोर्टात दावा दाखल करता येतो, न्याय मागता येतो आणि लढता येतो. फक्त त्याच्यात जिद्द पाहिजे. पैसे नसेल तरी चालेल, आजच्या काळात हे करतो. जिद्द असेल तर करता येतो सर. मोदींविरोधात तुम्ही कंप्लेंट दाखल केली सर, का केली? काय कारण होतं? मी नाही केली होती. त्याच्यामध्ये हेमंत पाटील नावाचा एक पक्षकार होता. हर हर मोदी घर घर मोदी यामुळं हिंदू धर्माचा अपमान होतोय असं त्यामध्ये जाणवलं होतं आणि ते प्रकरण ॲडमिट केल्यावर कोर्टाने ते ॲडमिट करून घेतलं होतं. पुणे खडकी कोर्टात ते प्रकरण आहे. आपण या मुद्द्यावरती वापस येऊ की मी तुम्हाला विचारलं की जेलमध्ये खूप वर्ष घालवल्यानंतर निर्दोष मुक्तता होते. यापूर्वी काही प्रकरणं आहेत का की ज्यामध्ये त्यांनी ते लढले आणि त्यांना मुआवजा दिलाय? तर तो काय असं नाही. आता आतापर्यंत मला असं उदाहरण नाही सापडले. म्हणजे निर्दोष मुक्तता झाल्यानंतर लढतच नाही कोणी? एवढंच कशाला, एक उदाहरण देतो. कुठल्याही प्रकरणात आजच्या तरुण पिढीचं जेव्हा जामीन होतो तो असा सुसाट सुटतो, वापस कोर्टाकडे बघत नाही जोपर्यंत त्याला वॉरंट येत नाही. त्याला असं वाटतं आपल्या घरी तारीख येईल, आपल्याला पत्र पाठवतील, ये बाबा ये, तू ये, असं भाबड्या अपेक्षेवर बसलेले असतात. अचानक एक दिवस माहीत पडतं की त्याला NBW आलेला आहे, म्हणजे नॉन बेलेबल वॉरंट. मग तो त्यावेळेस जागा होतो आणि वकिलांना फोन लावतो, अरे काय झालं, तुम्ही मला तारीख सांगितली नाही आणि काय बोलले नाही आणि काय नाही. अरे येड्या, तू जामीन झाल्यानंतर जो गेला वकिलाला तोंड दाखवलं का, विचारलं का वकील साहेब तुम्ही जिवंत आहे का, तुमच्या घरात आटा डाळ चपाती कुठून येते, तुमची पोरं शिक्षण कुठून घेतात, असा गायब होतो. म्हणून ना ते गदे केसरचे सिंग गायब, तर हा असा गायब होतो सेम या स्टोरीप्रमाणे. म्हणजे एकदा केस घेतली का वकिलाला किती दिवस पैसे द्यावा लागतात? लोकांच्यावर डिपेंड आहे की त्याने वकील लावतानाच ठरवला पाहिजे की तारखेला देणार आहे की एकदम देणार आहे. वकील किती पैसे कमवतात सर, एक अंदाज? प्रत्येक आपल्या कॅपॅसिटीनुसार आहे, आपल्या विचारसरणीवर आहे. तरी काय सांगाल, जास्तीत जास्त किती कमवत असेल एक वकील? नाही ते नाही सांगता, लिमिटच्या बाहेर. काही वकील असे आहेत एक आर्ग्युमेंटचे 5-5 लाख रुपये घेतात, भरपूर घेतात. जसं तुम्ही आता तरुण पिढीचं बोलले सर, खूप जिव्हाळ्याचा विषय आहे की बाल गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. म्हणजे आता तुम्ही पुण्यात नाही येतात, पुण्यामध्ये तर भयंकर प्रकार आहे. आम्ही काही दिवसांपूर्वी आता अहिल्यानगरला 8वीच्या मुलाने 10वीच्या मुलाचा खून केला. हो बरोबर. हां, तर त्या बाल गुन्हेगाराला काय शिक्षा होईल सर? आता नाही, बाल गुन्हेगारांना शिक्षेचं प्रमाण आपल्या भारतात कमी आहे, परंतु काही केसेसमध्ये जेव्हा सरकारी वकील किंवा तो फिर्यादी मांग करतो, जसं निर्भया प्रकरण आहे
की त्यामध्ये एक बाल गुन्हेगार होता, त्याला नंतर त्याला सिनियर म्हणजे वय झालं असं ठरवण्यात आलं. तर जर गंभीर गुन्हे असतील तर त्या व्यक्तीला सज्ञान असं ठरवता येतं. ओके, मग ह्या मुलाला सज्ञान ठरवू शकतात 8वीच्या मुलाला? डिपेंड आहे की कशा प्रकारचं ते प्रकरण आहे, काय काय कृती आहे आणि जे काही फिर्यादी आहे ते त्यांच्यावर आणि त्याच्या वकिलावर डिपेंड आहे. आता सध्या सपोज तो बालक आहे, ठीक आहे, तर त्याला आत्ता काय शिक्षा होईल? बाल सुधारगृहात बाल टाकून सुधारगृहात दिलं टाकून. जाईल, हो. दॅट्स इट. आणि 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर खटला चालेल. खटला चालेल. अजून एक उदाहरण देतो. पोर्शे कार माहीत असेल आपल्याला. येस. त्यामधल्या त्या बालकाला सज्ञान ठरवण्यासाठी प्रोसिडिंग चालू आहे सध्या. कारण बऱ्याच वेळा सर अजून दुसरा विषय की गुन्हेगारीचं प्रमाण वाढण्यामागे दुसरं कारण म्हणजे आजची तरुण पिढी खूप व्यसनाधीन होते. तुम्ही पुण्याच्या IT कंपनींमध्ये जाणार ना सर, 10 पैकी 4 मुलं गांजा, दारू, सिगरेट या सगळ्या गोष्टींमध्ये व्यसनाधीन आहे. आणि ह्या गोष्टी सर एवढ्या इझिली अवेलेबल आहे ना तुमच्या पुण्याच्या चौकात. म्हणजे तुम्ही जर गेला तर 5 किलोमीटरला तुम्हाला हे अंमली पदार्थ मिळणार. आणि हे सगळ्यांना माहिती आहे सर. तुम्हाला, मला माहिती आहे, तर पोलिसांना का माहीत नाही? नाही आहे ना, सगळ्यांना माहिती आहे, पोलिसांना माहीतच असतं, मलाही माहीत आहे. परंतु तिथे जाणार कोण, करणार कोण? कारण प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ चालू आहे. परंतु बाल गुन्हेगारी वाढण्यामागची मी 3 कारणं सांगेल. पहिला आहे मुली. ओके. आजच्या काही छपरी मुली भाई लोकांना इम्प्रेस होतात. ते स्वतः भाई, त्यांना वाटतं की आपल्या लवरला सगळेजण घाबरतात, हा स्टायलिश आहे. तर त्या छपरी मुली अशा बाईंना जन्म घालतायत. दुसरं सोशल मीडिया, फिल्म इंडस्ट्री, सोशल मीडिया. त्यांना वाटतं की भाईचे आपले स्टेटस चालतात किंवा आपल्याला लोक त्यामुळं हे करतायत, ते एक कारण आहे. तिसरा, जसं तुम्ही म्हणले, कारण काय होतं मोस्टली नशा बिशा वगैरे ह्या आजच्या काळात खूप स्वस्त आहे. परंतु आपल्याला पैसा मिळेल, आपण हे करू, त्याच्यातून वरती येऊ, असं सुद्धा काही वाटतं. त्यामुळे ही 3 कारणं. म्हणजे खालवरून वरपर्यंत, वरतून खालीपर्यंत सिस्टीमच आपली करप्टेड आहे असं म्हणता येईल. 100%. अजून एक ते सगळं सांगितलं की आजच्या मुलींना भाई लोक आवडतात सुद्धा. आम्ही कोर्टात बघतो असे छपरीचे आहेत गर्लफ्रेंड. तर एक विषय झालाच सर. पण मी असं म्हणतो की हे जे अंमली पदार्थ आहे ते सगळ्यांना माहिती आहे इथे विकले जातात, तरी सुद्धा ना आमदार आवाज उठवतो ना आत्ता मला आठवत नाही कुठल्या आमदाराने सध्या तरी पुण्यामध्ये आवाज उठवला. कोणीच नाही उठवला. ना कुठल्या खासदार आले, ना कुठलं प्रकरण गाजलं. मागेच फक्त ते एक प्रकरण ड्रग्स MDचं जे गाजलं होतं, त्यानंतर त्याचा काय चालू आहे काही कोणालाही कल्पना नाही. बरोबर. हां. आणि जसं गांजा बाळगणं किंवा विकणं, त्यामध्ये शिक्षेच्या काय तरतुदी आहेत आणि त्या एवढ्या स्ट्रॉंग असून सुद्धा लोक गुन्हे करतायत. सर एक सांगतो, पोलीस यंत्रणेला मोकळं सोडा, ते सगळे निपटारा करतील. परंतु काही पोलीस भ्रष्टाचारी असतात, परंतु राजकीय लोकसुद्धा यामध्ये सामील असतात. आणि राजकीय लोकांची सूत्र ही सामान्य लोकांच्या हातात असतात, कारण ती धंदा करणारी सामान्य लोक असतात, नंतर ती मोठी होतात. म्हणजे ही चेन सिस्टीम आहे. म्हणजे एक गाणं होतं की इस पापन को आज सजा देंगे मिलकर हम सारे, लेकिन जो पापी ना हो वो पहिला पत्थर मारे. सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या 140 कोटी देशाची जनता आहे ती या देशाची मालक आहे. जनताच मालक हे एक वाक्य म्हणजे ब्रीद वाक्य आहे. तुम्हाला काय वाटतं, आजच्या माणसाला वाटतं का की तुम्ही, आम्ही किंवा आजची जी सामान्य माणूस आहे त्याला वाटतं का की तो ह्या देशाचा मालक आहे? सगळ्यांना लाचारीची एवढी सवय लागली काळात. नाही, आजच्या काळात लोक जास्तच हुशार झाली आहेत. काही लोक तर असं वाचून ब्लॅकमेलिंगचा धंदा पण करतात. काही माहिती अधिकार कार्यकर्ते याच्यावरच पोट भरतात. काही माहिती अधिकार कार्यकर्ते. अजून एक सांगतो, नाव नाही घेणार, शहराचं नाव पण नाही घेणार, परंतु काय होतं, 2-4 छपरी लोक उठतात, एखाद्या ठिकाणी काही व्यवसाय चालू असेल तिथं धाड मारतात, किंवा जिथं समजा व्यसन असेल, दारूचं असेल अवैध, तिथं धाड मारतात, लगेच दाखवतात आम्ही धाड मारली आहे, 4-2 याला बातमी देणार, पेपरला बातमी देणार वगैरे वगैरे. साहेबांकडे जाणार, साहेब हे अवैध धंदे बंद करा, देणार, ह्याला येणार, आणि सगळं शांत झाल्यावर त्याच लोकांकडे जाणार, म्हणणार ए भाऊ हप्ता दे, नाही तर आम्ही करू. काही लोक अशा गोष्टीवर पण जिवंत जगतात. सर, हप्त्याचा तुम्ही हे घेतला, पोलिसांना आपला दोस्त म्हणून घ्यावा असं मला कधी कधी वाटतं. कारण तो दोस्त कायसाठी म्हणून घ्यावं, बऱ्याच वेळा ट्रॅफिक पोलीस आपल्याला भेटतात, ते म्हणतात प्रतीक हे बघ तुझ्या गाडीवरती 500 रुपये आधीचा दंड आहे आणि आत्ताचे परत 500, आज 1000 रुपये होतील दंडाचे. मी जर गाडी आता उडून नेली तर एक काम कर, आत्ता 100 दे, निघून जा. असं म्हणजे सर्रास होतं. म्हणजे एक रॅप सॉन्गमध्येच म्हटलं गेलं, मामाने पकडा तो दे 100.
पोलीस मामांनी पकडला का 100ची नोट टेकवायची. मग पोलीस आपले 1000 रुपये वाचवताय ना सर, 900 रुपये तर माझे वाचले, मग पोलीस माझे मित्रच झाले असं म्हणता येईल का? म्हणता येईल. मी पॉझिटिव्ह घेईल तुमची एक गोष्ट. हां एक छोटंसं उदाहरण देतो. हां सर. एका व्यक्तीवर एक केस होणार होती. पोलिसांनी त्याला बसवलं आणि सांगितलं मला 10,000 रुपये दे आणि विषय संपव. परंतु त्याच्या आतमधला महात्मा गांधी जिंदा झाला. मैं भ्रष्टाचार को सहूंगा नहीं वगैरे वगैरे, आणि तो भावनिक झाला. आणि तो खूप टॅलेंटेड आणि हुशार होता. त्याने वकिलाला पण कॉन्टॅक्ट नाही केला. त्यानं तो खटला अंगावर घ्यायचा, लढवायचा ठरवला. खटला लढला, जिंकला, पण सक्सेसफुली लढला, जिंकला, एकट्यानेच जिंकला. कधी कधी यायचा तो माझ्याकडे माहिती विचारायला, करायला. मी थोडीफार मदत पण करायचो. त्या पट्ट्याने सगळा खटला लढला, केला. शेवटी टोटल मारली. मला म्हणला वकील साहब 1,75,000 मैंने इसमें खर्चा कर दिया. 10,000 दिले असते तर परवडलं असतं. तर कधी कधी काय असतं, मी जनताला सांगेल ज़्यादा ही ना टेन्शन नाही लेने का, अपनी ज़िंदगी हे. कारण एक गरीब माणूस असतो, त्याचा 10-15,000 पगार असतो. पण कुटुंबाला जगण्यासाठी शॉर्टकट मार्ग वापरावा लागले, बिंदास वापरा, मदतीला मी आहे. सर भ्रष्टाचार लाचखोरीवरनं म्हणतो की अँटी करप्शन ब्युरोचा जो रिपोर्ट होता 2024चा, त्यामध्ये असं दाखवलं गेलं की 2014 ते 24 यामध्ये लाचखोरी आणि भ्रष्टाचारीचं प्रमाण 50% कमी झालंय. ओके सर, आता ते पण मॅनेज करता येतं का? का नाही? तुम्हाला वाटतं का की कमी झालंय भ्रष्टाचार? नाही नाही, वाढलाय, वाढत राहणार आणि दिवसेंदिवस वाढणार. त्यामध्ये महाराष्ट्र टॉपला आहे सर, काय सांगाल? आणि तुम्हाला सांगायला दुःख होतं की नाशिक विभाग महाराष्ट्रात प्रथम आहे भ्रष्टाचारीच्या मामल्यांमध्ये. ओके, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का हे लोक नाशिक म्हणजे शिकणार नाहीत काही? सर काय सांगाल? सर काय सांगाल तुमच्या माध्यमातून आमच्या नाशिककर जे आहेत, जे सरकारी सेवेमध्ये आहेत, त्यांना काय सांगाल? नाही, कधी कधी गरिबांसाठी करप्शन हे वरदान असतं. त्यामुळं भ्रष्टाचार ऐसा वैसा मी ते डायलॉग मारणार नाही. कारण मी सामान्य लोकांचा वकील आहे. एखादा गरीब माणूस जेव्हा 20-25 हजार रुपये पगार घरी घेऊन जातो, समजा त्याने सिग्नल तोडलं, जर 500 रुपये गेले त्याला ट्युशन द्यावं लागतं. त्यामुळं मी तुमच्या चॅनलवर मोठमोठी भाषणबाजी करणार नाही. मी काही लोकांसारखं नाही म्हणणार मी भ्रष्टाचार के अगेन्स्ट में हूँ, वैसा हूँ वैसा हूँ. मी नॉर्मल लोकांना सांगेल जीवन जगण्यासाठी तडजोड करावी लागली, बिंदास करा, मदतीला मी आहे. मदतीचा विषय काढला तुम्ही सर, हे तर ठीक आहे, माणूस लाच वगैरे देतो. आता काय म्हणता ना, आपण ज्यावेळेस आहे ना एक घोड्याला जे हे लावतात ना, काय म्हणतात सर त्याला, तुम्हाला माहिती आहे का? एक समोरच बघावं. बरोबर आहे. त्या पद्धतीने सर मला असं वाटतं दिवसेंदिवस जनता तशी होत चाललेली आहे. त्याचं कारण सांगतो सर, की 1-2 महिन्यापूर्वीची एक गोष्ट आहे. मी आणि माझा मित्र बाईकवरनं जात होतो. त्याच्या हृदयाला एक पेसमीटर लावलेला आहे. आम्ही नॉर्मली रस्त्याने चाललेलो होतो आणि जोरात पाऊस अचानक चालू झाला आणि रोड स्लिपरी होते आणि आम्ही घसरून पडलो. सर पडल्यानंतर तो बेशुद्ध झाला. मी अक्षरशः रस्त्याने येणाऱ्या गाड्यांना विनवणी करत होतो, थांबवत होतो, कोणीच थांबलं नाही. सर रस्त्यावरती आता कोणी पडलं ना वाचवायला लवकर लोक थांबतही नाही. का नाही थांबत? की नको यार, पोलिस बोलवतील, कोर्टाचा खटला होईल किंवा अशा गोष्टी. सर याबद्दल काय आता काही तरतूद केलेल्या आहेत, काय सांगाल या गोष्टी? तरतूद तर केलेल्या आहेत. अमित शहानी खूप छान हे केलेलं आहे. नाही अमित शहानी किंवा मी नाव विसरलो त्यांचं. त्यांनी सांगितलं आहे की असं काही घडलं तर या तुमच्यावर दाखल होणार नाही. आता होत नाहीत मोस्टली FIR दाखल, परंतु नॉर्मल लोकांना ही गोष्ट माहीत नाही आहे की जर तुम्ही एखाद्या अपघाताची मदत केली तर तुमच्यावर FIR दाखल होत नाही, गुन्हा दाखल होत नाही. अच्छा, असा कायदा ते आता कधी रिसेंटली करण्यात रिसेंटली आलेलं आहे, झालं की आता तुमच्यावर FIR दाखल होत नाही, त्याचं नाव येत नाही, त्याला त्रास पण दिला जात नाही. आणि अजून एक आहे, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, जर एखादा अपघात घडला, तुम्ही त्याला हॉस्पिटलला पोहोचवलं, मदत केली, तर तुम्हाला जवळपास 4-5 लाख रुपये इनाम आहे. ते गुगलवर चेक करा कसं मिळवायचं. अच्छा, सुपर. सर मला एक सांगा की आता रेप केसेसचं प्रमाण भरपूर आहे, म्हणजे इतकं निर्घुणरित्या, म्हणजे न्यूज बघायला सुद्धा लाज वाटते कधी कधी. अशा प्रकारच्या न्यूज येतात. भारतामध्ये रेप करणाऱ्याला काय कायदा काय आहे सर? काय शिक्षेच्या तरतुदी आहेत? 14 वर्ष जातो. 14 वर्षामध्ये. Yes. आणि इतर देशांमध्ये काय आहेत सर? ते भरपूर आहे. आता प्रत्येक देशात सांगत बसतो आपण जास्त वेळ जाईल, परंतु आपण भारताचं बोलूया स्पेसिफिकली. 14 वर्ष शिक्षा आहे, परंतु रेपच्या केसेस दाखल होण्याचं प्रमाण जास्त आहे. निकाली निघण्याचं किंवा ते सुटण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. 50%पेक्षाही जास्त केसेस या खोट्या निघतात. लग्नाचं वचन दिलं, लग्न नाही केलं की केस दाखल. कधी कधी तुम्हाला विश्वास असणारी एक केस मी वाचली, म्हणजे खरी रिअल फॅक्ट ही होती की त्याने पिझ्झा मागवला नाही म्हणून दाखल झाली.
कधी कधी असं पण होतं की नवऱ्याने बायकोचं बाहेर अफेअर पकडलं, आता तुला माझ्यासोबत राहायचं आहे, केस दाखल कर, अशी सुद्धा कारणं आहेत. तर सर बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही म्हणतात की बरेच हे निकाली लागत नाही, निकाली लागल्यानंतरही 14 वर्षाची शिक्षा काहींना पुरेशी वाटत नाही. लोकांमध्ये उघड चर्चा आहे की बऱ्याच ठिकाणी UPमध्ये सुद्धा बलात्काराच्या जे केसेस आहेत त्यांचं पोलिसांच्या हाते एन्काउंटर होतं. तुमचं याच्यावर काय मत आहे? होऊ शकतं ना, का नाही. आता माझ्याकडे रिसेंटली प्रसिद्ध म्हणजे हा न्याय व्यवस्थेवरती प्रश्नचिन्हच झाला का परत? हो, आता मुंबईमध्ये जी घडली होती केस, ज्याला एन्काउंटरमध्ये मारलं होतं, त्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने चौकशीचे आदेश दिले पोलिसांच्या विरोधात, तरी पोलिसांनी जबाब दाखल नाही केला. ती एन्काउंटर फेक आहे काय काही नाही, यावर कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एवढंच कशाला, माझ्याकडे सध्या जी केस चालू आहे दत्ता गाडे स्वारगेटची, त्याच्यामध्ये पोलिसांनी त्याची जेल एंट्री झाल्यावर 2 वेळेस PC मागितला होता. PC म्हणजे काय सर? पोलीस कस्टडी वापस द्या म्हणून, कारण BNS मध्ये आता नवीन तरतूद आली की मागता येतात. 2 वेळेस मागितला होता. कोर्टासमोर युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने फेटाळून लावला. खालच्या कोर्टाने फेटाळला, सेशन कोर्टाने काढून घेतला. सर आता जी पोलीस कस्टडी आहे, आता तुम्हाला काय वाटतं, तो जो दत्ता गाडे जो आहे त्याची केस तुम्ही घेतल्यानंतरही बऱ्याच वेळा तुमच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, तुम्हाला वाटतं का की दत्ता गाडे त्या केसमध्ये निर्दोष आहे? नाही, मला काहीच वाटत नाही. मी एक वकील आहे, मला कोण दोषी आहे किंवा निर्दोष आहे हे अजिबात वाटत नाही. माझं काम काय असतं की मेहरबान कोर्टापर्यंत जे काही दुवे हे आहेत त्याची भूमिका, त्याची बाजू हे कोर्टापर्यंत नेणे. मला पर्सनली आजसुद्धा तो आरोपी आहे की नाही हे अजिबात वाटत नाही. सर याच्या व्यतिरिक्त आता बरेचसे कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी मी तुमच्याबद्दल जसं इंट्रोमध्ये सांगितलं की तुम्ही रणवीर सिंगच्या कानाखाली मारलेली होती, परत अमिताभ बच्चन आणि सनी लिओन यांच्या विरोधामध्ये तुम्ही एक केस लढत होता, ते काय किस्सा आहे आम्हाला सांगाल सर? 3 गोष्टी आहे. पहिली रणवीर सिंगचं एक्सप्लेन करतो की भोर येथे त्यांचं शूटिंग चालू होतं. ज्या राजवाड्यात त्यांचं शूटिंग चालू होतं त्या वाड्यात वकील लोक बॅग ठेवायला जातात. तो वाडा भाड्याने मिळतो. बऱ्याच मराठी चित्रपटात तो आपल्याला दिसायला मिळेल, हिंदी चित्रपटात तो कमी प्रमाणात दिसतो. तिथं इलेक्ट्रिसिटीचं ऑफिस आहे, वकील बांधवांची ऑफिस आहे, तिथे आम्ही बॅग ठेवतो आणि जात असतो. तर त्या दिवशी मी सकाळी त्या पोचलो, तिथं कुठलंही शूटिंग चालू नव्हतं. बाउन्सर वगैरे आम्हाला ओळखतात, सगळे लोक आम्हाला ओळखतात. मी माझी बॅग एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी ठेवली आणि मी समोर तहसीलचं ऑफिस आहे, मी माझ्या कामाने तिथं आलो. आम्ही आमची केस लढली, काम केले आणि जेव्हा तिथं बघतोय तर बाहेर बाउन्सर वगैरे उभे, शूटिंग चालू आहे हे मला जाणवलं. बाउन्सर उभे आहे आणि ओळखीचे असल्यामुळं फक्त त्यांचं असं असतं की सर मोबाईल म्यूट, बरोबर असं असतं. मग मी बरोबर म्यूट करून मी आपलं आतमध्ये गेलो तर संजय लीला भन्साली त्याचं शूटिंग चालू होतं. मी मागूनच गेलो होतो, आपलं त्यांच्या कुठेही डिस्टर्ब केलं होतं. माझ्या अंगावर काळा कोट होता, तो मला ये काले कव्वे कोट को किसने अलाउड किया. मग मी आहे नंगाट, म्हणजे मला कोणी रिस्पेक्टनी प्रेमाने बोललं तर मी खूप नम्र आहे. परंतु हे आव्हान होतं आणि माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला तो म्हणतो की काला कव्वा काला कोट किसने अलाउड किया. मग मी डायरेक्ट त्याला समोर बोललो, ए भानसाला चुप बैठ, हे माझे शब्द होते डायरेक्ट की त्यांनी हे बोलल्यावर. मग तिथे कॉन्ट्रोवर्सी, वादविवाद, चर्चा झाली. त्यांनी बोलले, मी बोललो आणि मग रणवीर सिंग आणि लोक त्याला पकडत होती, मलाही हे करत होती. मग भेटला चान्स, जवळचा हाता आला, मग दिला. जसं जमेल डाव्या हाताने जसं होतं, जेवढं देता येईल तेवढे ठेवून दिलं त्याच्या कानाखाली. आणि पुढे काही झालं? पुढे NC दाखल झाली. त्यानंतर कोर्टात प्रकरण मी दाखल केलं, भोरच्या कोर्टात, आणि ते प्रकरण आजसुद्धा न्यायप्रविष्ट आहे. पोलिसांनी त्यांच्या विरोधात NC दाखल करून घेतली, चालू आहे. येस सर, अजून याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या मुद्द्याला मी हात असा घालतो की बऱ्याच वेळा आता व्हिडिओज येत होते की पत्नीच्या त्रासाला कंटाळून आम्ही आता सुसाईड करतोय किंवा असे खूप इमेन्स आता प्रकरणं आले. त्यामध्ये मला सांगा की ज्यावेळेस तो व्यक्ती सुसाईड करतो पत्नीच्या त्रासामुळे, तर तिला त्याच पद्धतीने शिक्षा दिली जाईल जशी डोमेस्टिक व्हायलन्समध्ये मुलाला आणि त्याच्या पॅरेंट्सला दिली जाते? नाही. काय शिक्षा आहे सर? आता जे प्रकरण झाले सुसाईड, त्याला म्हणतात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल शिक्षा, परंतु त्याचंही प्रमाण कमी आहे. कारण आता तरी BNSमध्ये चिठ्ठी बिठी नाव आलं तरी तुम्ही हे होणार, तरी त्याच्यामध्ये शिक्षेचं प्रमाण कमी आहे. अजून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की पत्नी त्रास देत आहे ही तुमची मानसिकता आहे. बऱ्याच नवऱ्यांना त्यांची बायको सोडून जेव्हा जाते त्यांना वाटतं आपल्याला लई त्रास व्हायला आहे. आता एका रात्री मला एकाचा फोन आला, त्याने तो टेन्शनमध्ये होता, खूप डिप्रेशनमध्ये होता. त्याचा फोन मला आला, मी फोन उचलला. ॲज युजल मी फोन उचलतो, लोकांशी संपर्क साधतो.
मला वकील साहेब एक बोलायचं आहे. म्हणलं बोल ना. मला माझी बायको मला सोडून गेली. मग माझं पुढचं वाक्य होतं आयला राव नशीबवान आहे. मला हो सर काय थोडंसं जसं तुम्ही आता हसले तसे तो आला. आणि म्हणलं येड्या माझ्या बायकोला मी सांगितलं सगळी प्रॉपर्टी घेऊन जा, किडनी पण देतो, तरी ती म्हणते सोडून जाणार नाही. तू असं काय केलं ती सोडून गेली. राव म्हणे 1.5 वर्ष झालं ती वापस येत नाही आहे. आणि म्हणलं लक्की माणसा काय टेन्शन काय. म्हण आपलं एक पोरगं आहे तिच्याकडे. म्हटलं मग पोरगं आहे तर ती काय असं त्या पोराच्या मुडीकर पाय देऊन उभी असते का. त्याला जेवायला देत नाही. तुला टेन्शन काय आहे. नाही म्हणे माझं पोरगं आहे. म्हटलं ठीक आहे मग तुझं पोरगं आहे तर त्या पोरासाठी तू 2 पैसे कमव ना, मोठा बन ना. नाही म्हणे आपलं पोरगं आपल्याला पाहिजे. म्हटलं ठीक आहे तुझं पोरगं तुला मिळेल. आता ते पोरगं आणल्यावर त्याची शुश्रा कोण करणार आहे. म्हणे माझी आई करेल. बरोबर. मग तुझ्या आईचं वय काय. म्हणे असं आहे. मग तुझी आई चांगली सांभाळेल का त्याची सख्खी आई चांगलं सांभाळेल. म्हणजे त्याची. म्हणलं तू मला एक सांग, शपथ घेऊन सांग पोरगं 2 मिनिटात आणून देतो, तू दुसरं लग्न करणार नाही असं वचन दे. नाही म्हणे सांगता येत नाही. मग म्हणलं तुझ्या पोराशी काही दुश्मनी आहे का. मग म्हणे काय करू. अरे म्हणलं नशीबवान माणसा येड्या, फॅमिली मॅटरमधून तुला बाहेर पडायचे 3 गोष्टी लक्षात ठेव. पहिला हे सगळे प्रॉब्लेम चालू आहेत तू कमवत नसल्यामुळे. 99% सर बरंच बघितलं आता सध्याचं प्रकरण सर बघितलं आपण. मुलगा बेरोजगार आहे, मुलगी त्याच्या प्रेमात आहे. जो दुसरा मुलगा आहे तिचा नवरा, त्याला 25-30 लाखाचं पॅकेज आहे, पण तिला तो नको आहे, तिला तो बेरोजगार आवडतोय. तर म्हणजे असं इथे पैशाचा मॅटर तर आला नाही ना. हो मग म्हणतात ना हिंदीमध्ये मन आहे दिला या परी पे तो गधी क्या चीज आहे. तर तशात त्याला गधा आवडतो, तो गाढव आवडतो, तर हे आहे. परंतु तिने सेपरेट व्हायचं ना, ह्याला त्रास का द्यायचा. आणि हा सुद्धा काय करणार की मैं तुमसे प्यार करता तुम्हारे बगैर जिंदा नाही रह सकता. मग ह्याला पण ती पाहिजे, वरून दारू पण पिणार म्हणणार. मग ती पोरगी का नाही करणार. त्या मुलीलाही भावना आहेत, तिला तिचा जोडीदार निवडायचा अधिकार आहे. तिची मुलगी आहे, आज तिला तो आवडत नसेल तर तिची मर्जी, लग्न करून आली असं काही नाही की बंधनातच राहावं. असं घडलं आत्महत्येस प्रवृत्त करणं हा जो गुन्हा जर दाखल झाला तर काय शिक्षा आहेत सर. जवळपास 3 वर्षाची शिक्षा आहे त्यामध्ये. सर हिंदू मुसलमान यांच्या कायद्यामध्ये हिंदू आणि मुसलमान जर असेल, जर मुस्लिम असेल किंवा हिंदू असेल, हिंदू मुसलमानांमध्ये कायद्यात काही तफावत आहे का. बरीच आहे. काय सर. नाही पण आता हिंदूच्या कायद्या बाबतीत बोललो तर लांडा म्हणून शिवाय खावे लागेल. मुसलमानाच्या कायदे सर तुम्ही बिंदास बोला, तुम्ही मुस्लिम आहात, मी हिंदू बसलो. नाही तुमचा स्टुडिओ सही सलामत राहावा असं मला वाटतं. आमचा स्टुडिओ राहणार सर. एक सांगतोय की बाबा असं जर आपण सांगितलं की हिंदूच्या कायद्यामध्ये हे प्रॉब्लेम आहे, तिथून सुरू होऊन जातं ये लांडा आहे जिहादी. एक प्रॉब्लेम काय सांगाल सर आमच्या चॅनलच्या थ्रू. एक प्रॉब्लेम काय सांगाल. आपल्या हिंदू धर्मामध्ये घटस्फोट तलाक ही प्रथाच नाही. आपल्या हिंदू धर्मात जोडून घ्या ही प्रथा आहे. मुसलमानामध्ये जे काही असेल पटकन तलाक खुलानामा ह्या गोष्टीला अलाउड आहे. म्हणजे त्या जोडी जशी पटत नसेल तर तिला सोडून दुसरं लग्न करता येईल. बरोबर. अशा गोष्टी आहेत. पूर्ण आयुष्य नाही घालवता येत. आणि जर मुस्लिमांची काय आहे सर, मुसलमानांची एक जर तुम्ही सांगाल की हे चेंज झालं पाहिजे, जसं तुम्ही सांगितलं की हिंदूंमध्ये ही प्रथा नाही आहे की सेपरेट होण्याची, तसं मुसलमानांमधलं काय सांगाल. कुठल्या बाबतीत. हेच की जसं कायद्याच्या बाबतीत मी म्हणतो. कायद्याच्या बाबतीत हे खरं आहे की जेव्हा एक पुरुष तलाक न देता दुसरं वगैरे लग्न करतो तर भलेही मी महिलांच्या विरोधात केसेस लढतो घेतो, परंतु मी सांगेल की नाही, त्या महिलेलाही अधिकार असतात, हक्क असतात. त्या ताईच्या हक्कावर गदा येऊ नये अशा बऱ्याच गोष्टी हे आहेत. 3 तलाकला तुम्ही काय म्हणाल. 3 तलाक जे आहे 3 तलाक मला ही चुकीची पद्धत वाटते. परंतु त्या तलाकमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात की पहिला ऐकलं नाही ऐकलं तर ह्या गोष्टी प्रॉब्लेम असतात. सर आरक्षणही असतं का सर कायद्यामध्ये. याला हा SC कॅटेगरीचा आहे, मग याला जी शिक्षा झाली ती 2 महिन्याने कमी होईल म्हणजे काही संबंध नाही. शिक्षा आणि आरक्षणाचा काही जवळपास काही संबंध नाही, दुरून लांबून संबंध नाही. ठीक आहे, नोकरी आहे का. ओके सर आता दुसरा एका मुद्द्याकडे वळतो मी. बऱ्याच वेळा सर असं होतं की इंस्टा आणि फेसबुकवरती आम्ही तरुण मुलं खेळत असताना बघत असताना अचानक एखाद्या सुंदर मुलीचा DP लावलेला फेक अकाउंटवरनं मेसेज येतो की हाय हॅलो, आणि आपण विचार करतो की हा कोण आहे, मग आपण हाय करतो, मग तिकडून डायरेक्ट व्हिडिओ कॉल येतो आणि तो आपण कॉल उचलतो.
कॉल उचलल्यानंतर काहीतरी वेगळ्या पद्धतीचे चित्र आपल्याला दिसतात त्यामध्ये, बरोबर. आणि तो कॉल आपण कट करून टाकतो. बरोबर. त्यानंतर तिकडून ब्लॅकमेलिंग चालू होते की मला पैसे पाठवा, हे करा, ते करा, नाही तर मी वेगवेगळ्या कॉन्टॅक्टला आपण पाठवून देऊ. मग आपण तो सगळं डिलीट करतो, त्या सगळ्या गोष्टी बंद करतो, तरीसुद्धा ती व्यक्ती आपल्या वेगवेगळ्या कॉन्टॅक्ट्सला ते सगळं पाठवते. आणि याच्यामध्ये कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत? सांगतो. याला आम्ही जामताडा म्हणतो. म्हणजे हे एक जे यंत्र आहे किंवा ही जी पद्धत आहे त्याला आपण जामताडा असे म्हणूया. आता मोस्टली जेव्हा ते कॉल येतात, इकडची पोरं कॉल लावतात आणि 50% पोरं घाबरलेले असतात. सर कॉल तिकडून येतो? हो, नाही तिकडून येतो ना, हा पण करतो आवडीने. व्हॉट्सअप कॉल, नॉर्मल कॉल त्या लोकांचा लागत नाही. त्या लोकांचा नॉर्मल कॉल अजिबात लागत नाही, त्याचा फक्त व्हॉट्सअप टू व्हॉट्सअप कॉल लागतो. बरोबर. आणि काय होतं की 50% पोरं घाबरलेले असतात की आता आपले फोटो ती व्हायरल करेल, व्हिडिओ व्हायरल करेल. ॲक्च्युअलमध्ये असं काही करणार नाही, ते कधीच करत नाही. काय होतं, हे ब्लॅकमेलिंग आहे, त्याला वेगळी शिक्षा आहे, वेगळा कायदा आहे. पण पोलिसांकडे जेव्हा आपण तक्रार घ्यायला जातो तेव्हा त्यांच्या ही कंप्लेंट लक्षात येत नाही. ते शक्यतो फोन लावण्याचा प्रयत्न करतात पण फोन लागत नाही, त्या व्यक्तीचा पत्ता माहीत नसतो. त्यामुळं हे सायबर सेलचे गुन्हे पोलीस घेताना कदरतात. अशा मुलांना मी एकच गोष्ट सांगेल, जेव्हा अशा लोकांचे तुम्हाला फोन याल किंवा तुम्ही अशा ट्रॅपमध्ये जेव्हा अडकतात तेव्हा न घाबरता त्यांना असं म्हणायचं की पैसे दे रहा हूँ. तुमचा जो कोणी वकील आहे, पोलीस आहे, त्याला कॉन्फरन्स घेऊन बोलायला लावायचं की हां ठीक आहे, कब चाहिए, कहाँ चाहिए, बोलो. ते लोक समोर आहेत, ते म्हणतात ऑनलाइन तो मैं इस्तेमाल ही नहीं करता, मैं जो हूँ तो क्या है तो कॅश ले लो. मग आपली सायबर क्राईम जी आहे ती तर हाताळण्यासाठी कमकुवतच आहे या सगळ्या गोष्टी. अशा म्हणजे मोबाईल हरवला तर तो लवकर काही सापडत नाही आणि लक्षही देत नाही. याशिवाय सायबर यंत्रणेमध्ये जे ऑनलाईन फ्रॉड होतात त्याच्यामध्ये पोलीस फक्त एक NC दाखल करून घेते किंवा एक हे देते कागदात तुकडा, ज्याचा FIR नंबरसुद्धा नसतो. जा तुम्ही कोर्टात हे करा म्हणून सांगतात. तर सायबर सेल आहे ते आज खूप कासोगतीने चालू आहे. सर परत ऑनलाईन फ्रॉड होतात. क्रेडिट बी XYZ जे लोनचे आहेत, लोन घेतलं, ते परतफेड पण केली तरीसुद्धा EMI साठी कॉल चालू असतात. मग तुमचे इमेजेस मॉर्फ केले जातात, ते वेगवेगळ्या पद्धतीने कॉन्टॅक्टमध्ये पसरवले जातात. आपण पोलिसांकडे जातो, पोलीस बघतात पण ते गप्प बसतात, काहीच त्यावरती ॲक्शन होत नाही. का सर, असं का? पोलिसांना सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, लोकांच्या आर्थिक व्यवहारात पडू नका, नवरा बायकोच्या भांडणात पडू नका आणि शेतीच्या भांडणात पडू नका. कधी कधी पोलीस लोक याचा फायदा उचलतात. दुसरी गोष्ट, तुम्ही जे बोलले ना लोनच्या बाबतीत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी स्वतः काही बँकेच्या लीगल पॅनलवर आहे. बँकवाले 3 कॅटेगरी ठरवतात, जे लोन रिकव्हरी करतात ना, ते 3 कॅटेगरी ठरवतात, ABC. ए म्हणजे कुठली क्वालिटी, जेव्हा कर्जवाला त्याला फोन करतो, ए क्वालिटी कशी असते, काय घेतलंय लोन, काय तुमचं म्हणणं, नाही ते लिगली सांगा, काय कंप्लेन अशी. हे झाले A क्लास लोक. मग रिकव्हरीला त्यांना त्रास देत नाहीत पहिल्यांदा. त्यानंतर असते B कॅटेगरी. म्हणजे हे जा रे, देत नाही रे, झेंडू चाल तुझ्या आईची मायची, हे झाले देताच नाही पळ. ही झाले B कॅटेगरी म्हणजे बोल्ड. आणि त्यानंतर असते C कॅटेगरी म्हणजे कोणती, माझी ना जरा अडचण चालू आहे, आमचं ना घराचे हप्ते थकलेत ना, हे असं झालं आहे, माझी मम्मी बिमार होती, पगारच झाला नाही, मला 2 महिन्याचा वेळ द्या किंवा 8 दिवसाने भरतो किंवा नंतर भरतो. या C कॅटेगरीला चुत्या कॅटेगरी म्हणतात. आणि फायनान्सवाले सगळ्यात पहिल्यांदा ह्यांना त्रास देणं सुरू करतात. Cवाल्यांना त्यांना काही देणं घेणं नसतात. जे लोक फोन करतात ना ते 2% वसुलीवाले असतात, म्हणजे तुमच्याकडून वसुली की त्याला 2% मिळतात. तर माझं असं म्हणणं आहे की ह्यांचे जेव्हा फोन येतात, कॉल येतात, हे घरी येतात, ह्यांना घाबरायचं नाही. लिगली मेल पोलिसांना कंप्लेंट घेतली नाही तर RPD करून पाठवायची, परंतु कायदेशीरच बोलायचं. फोन आल्यानंतर टाईटमध्ये बोलायचं, A कॅटेगरीचा वापर करू, असं तुमचं म्हणणं आहे? परफेक्ट. ठीक. पण तो Cवाला मेला आणि लोकांना वाटतं नको, आपल्याला वाद नको, विवाद नको, ते सरळ सरळ घरी येऊन बसतात. घरी आले तर व्हिडिओ बनवा ना त्यांचा. बरं, काही लोक तर काय होतात, त्यांचे फोननेच परेशान होतात. अरे त्यांचा फोन आला तर शक्यतो बोलूच नका. फोन आला की हां हॅलो, काय लोन आहे, काहीच बोलायचं नाही. सर मग मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या, म्हणजे आता मी नावं नाही घेणार, खूप मोठ्या मोठ्या नामवंत कंपन्या आहेत ज्यांची पूर्ण भारतभर ख्याती आहेत. अशा कंपन्या आहे आणि त्यांनी माणसं ठेवलेले आहेत की रिकव्हरीसाठी तुम्ही जायचं अशा पद्धतीने. कितीतरी रेकॉर्डिंग्स, कॉल रेकॉर्डिंग, बऱ्याच गोष्टी बाहेर आलेल्या आहेत, बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी परत तिथे सिस्टीमच आहे का, कुठेतरी एक हप्ता जातो? बरोबर बोलले. जसं अवैध धंदे आहे तसं हे पण आहे. खाजगी सावकार सुद्धा आहेत. मग सर मला तर बऱ्याच वेळेस जीव मारायच्या धमकी आल्या, कारण कोरोनाच्या काळात मी बऱ्याच लोकांची फायनान्शियली याच्यामध्ये मदत केलेली आहे. बऱ्याच वेळेस मला धमक्या आल्या, त्रास झाला. तरी काय होतं,
एखादा माणूस मरणार आहे किंवा तो त्रासात आहे ते बघले जाते म्हणून मी मदत करतो. मग हे गुन्हे जातात कोर्टामध्ये जात असणार 100%. सर मी असे काही बघितले की एक इसम होता तो मला म्हणे की आम्ही भेटलो एका ऑफिसमध्ये. तो म्हणे की सर मी वॉशिंग मशीन घेतलं आहे 15,000चं आणि त्याला 5,000चा इन्शुरन्स तुम्ही कुठून जोडला. ते म्हणे आम्ही तुम्हाला फोन केला होता, आम्ही तुम्हाला काहीतरी बोललो आणि तुम्ही म्हटले हो, मग आम्ही ते करून दिलं. मग ते म्हणे कसं काय हो बोललो. चला मग मध्ये त्यांनी एक रूम ठेवलेली आहे, तिथे जाऊन ते रेकॉर्डिंग ऐकवतात, तुम्ही बघा हो बोललं. त्या माणसाने ऐकवलं की मला आवाज येत नाही, मी त्यांना म्हणतोय हॅलो हॅलो. ते म्हणे की तुमचा एक EMI आहे एवढाच आणि इंग्लिशमध्ये बोलत होते काहीतरी. मग मी त्यांना म्हटलो हा हो मी घेतलं आहे वॉशिंग मशीन. हो. ते म्हणे की हो म्हटल्यावरती त्यांनी माझा इन्शुरन्सला हो म्हणून दिलं. उद्या ते मला म्हटले तर मग हो म्हटलं तर माझी बायको घेऊन जातील का. आणि अशा पद्धतीने त्यांनी तिथे हे केलं. तर मला सांगा हे कोर्टात ज्यावेळेस मॅटर जातात जजही मॅनेज जज मॅनेज होतात, हे मॅटर टिकतात, चालतात, न्याय पण मिळतो. इवन दो एकच वाक्य सांगेल की आदमी भीक मागकर एक बार जलील होता है, उधार लेके बार बार जलील होतो. पण ह्या मॅटरमध्ये न्याय मिळतो. ग्राहक मंच खूप फास्ट काम करते या बाबतीत. इन जनरल काय सांगाल, जज मॅनेज होतात का. नाही ते मी सांगता येणार नाही. जजच्या बाबतीत नाही सांगू शकत, मलाही वकिली करून पोट भरायचं आहे. सर पण मग असं तुम्ही म्हणतात व्हाईट कॉलर जे गुन्हे आहेत ते बिलकुल बाहेरच येतच नाही, बऱ्यापैकी येतच नाही. आणि असे बरेच पॉलिटिशियन्स आहे सर की ज्यांच्यावरती वेगवेगळे गुन्हे चालू आहेत. म्हणजे इमेन्स प्रकारचे तडीपारी असेल XYZ बऱ्याच प्रकारचे गुन्हे चालू आहेत. तर कायद्यात अशी तरतूद नाही आहे का या माणसावरती एवढे गुन्हे आहेत, तो त्याने बेईमान संपत्ती कमवली. तरतूद आहे पण लढणार कोण. पहिला प्रश्न काय आहे की माझ्यावरती 10 गुन्हे ना सर, मला नका निवडणूक. आज जर तुम्ही ठरवलं तर हे सिद्ध होऊ शकतं आणि यशस्वी होऊ शकतं. तुम्ही आजपासून चॅनल सोडून द्यायचा, हे सगळं सोडून द्यायचं. सकाळपासून उद्यापासून माहिती अधिकाराचा अर्ज टाकायचा, ॲप्लिकेशन टाकायची, याचिका टाकायची आणि लढायचं. CRPC जे होतं त्यामध्ये 39 अंतर्गत प्रत्येक माणसाला एखादी अन्यायकारक गोष्टी दिसत असेल तर त्यावर भाष्य करायचा अधिकार होता. आज सुद्धा ही नवीन कायद्यानुसार तुम्हाला तरतूद आहे की तुम्ही त्याच्या विरोधात केस लढू शकतात, पुढे जाऊ शकतात. परंतु माणूस काय म्हणतोय, मेरा कुटुंब, मेरी फॅमिली, मैं क्यों करू. त्यांच्या विरोधात कोण लढणार सर, हाच प्रश्न आहे. आणि कायद्यात तरतूद नाही का, 10 गुन्हे आहेत, मग याला तरतूद आहे, सगळं आहे, कायदा मजबूत आहे, पण लढणार कोण, तुम्ही लढणार का. मग व्हाईट कॉलर गुन्हे कधी बाहेर येणार सर. आजही जनता मरमर करते सर. या जनतेवरच अवलंबून आहे. जनता कधी मोठी होणार, ती कधी लढणार. तरी आपण जनताच मालक. एक सामान्य व्यक्ती जेव्हा लढतो तेव्हा यशस्वी लढा होतो. अण्णा हजारे असतील, जरांगे पाटील असतील, हे लढले, हे सामान्यच लोक होती. इवन दो मनोज जरांगे पाटील एक सामान्यच व्यक्ती, शासनाला हलवलं ना, सरकारला हलवलंय. एक नॉर्मल माणूस हलवू शकतो, त्याचं हे उदाहरण. सर तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोष्टी केल्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काय व्याख्या मांडाल तुम्ही, काय पॅरामीटर आहेत की एवढंच बोललं पाहिजे. आता मागे एक तो रणवीर काय नाव याचं, रणवीर सिंग नाही, ते पॉडकास्ट चॅनल आणि बरेचसे ते इंडियाज गॉट लेटेंट वगैरे अशा पद्धतीने. नाही, तुम्हाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे टीका करायचा, बोलायचा, तक्रार करायचा, परंतु ते बोलत असताना एखाद्याच्या भावना दुखू नये याची खबरदारी घेऊन भाष्य करायला पाहिजे. 1992 मध्ये जी काही दंगल घडली होती त्यावर 2 शिवसेना नेत्यांनी असभ्य वक्तव्य केल्यामुळे त्यांना शिक्षा पण झाली होती. आता काय पॅरामीटर आता सध्या, कारण मला असं वाटतं की माझं ऑब्झर्वेशन, मी कुठल्याही पक्षाचा नाही किंवा कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, तर माझं असं म्हणणं आहे की आता ह्या गोष्टी लवकर बाहेर येत आहेत की एखादा कॉमेडी शो आहे, तिथे कोणी काहीतरी बोललं किंवा काही व्यक्त होण्याचा प्रयत्न केला ना, लगेच. म्हणून मी विचारतो की पॅरामीटर काय, की एवढंच बोललं पाहिजे, त्याच्यावर बोलला तर मग तू गेला. नाही, कुठलंही जसं मी एक सांगतो, लोकसेवकांच्या कार्यपद्धतीवर टीका करायचा, बोलायचा अधिकार आहे, परंतु ते अपमानजनक नसावं. ओके, अपमानजनक आलं किंवा एखादी महिला असेल तिच्यासमोर अश्लील शब्द आपण उच्चारत असेल तरी तो गुन्हा आहे. आज जर समजा मी मन मोकळेपणाने बोललो, एक बाई अशी आहे, तशी आहे, तशी आहे, परंतु तेच वाक्य मी माझ्या बायकोच्या विरोधात ऐकून घेऊ शकत नाही ना, कारण माझ्या मिसेस ही महिला आहे. सर विनयभंग कधी दाखवलं, विनयभंग म्हणजे काय. विनयभंग म्हणजे त्याचे वेगळे प्रकार आहेत. जिभाने, हाताने, वक्तव्याने किंवा कृतीने एखाद्या महिलेला छेडणे, तिला सहन न होईल असे शब्द बोलले म्हणजे विनयभंग. विनयभंग जर दाखल केला तर लगेच काय ॲक्शन घेतली जाते. काही नाही, जामीन मिळतो, अटक होते, FIR होते, जामीन पण पटकन मिळतो. ओके, आपला जो मागे तुम्ही मुद्दा घेतला, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील खूप लढत आहेत, मराठ्यांना आरक्षण मिळेल का सर. नक्कीच मिळेल, 100% मिळेल. बरेच जण म्हणतात की आपला तो कोठा नाही आहे, ह्या गोष्टी नाही आहे, संघर्ष मनोज जरांगेंचे जे उपोषण वगैरे चालू आहे ते व्यर्थ जाईल.
म्हणजे मागेही एका पॉलिटिकल पार्टीचे लीडर जे आहेत त्यांनी बोललं होतं की ते थोडं मिळणं अवघड आहे. तुमच्या मते, तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात, तुमच्या मते मराठ्यांना आरक्षण मिळेल? नाही, कायद्याचे अभ्यासक हा विषय बाजूला ठेवून देऊ, परंतु मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा आहे. ओके. आम्हाला महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही लढतोय आणि निश्चितच आमचा लढा यशस्वी होईल आणि मराठ्यांना एक दिवस जरांगे पाटलांनी ठरवल्याप्रमाणे आरक्षण मिळेल असं मी नमूद करतो. सर, अजून जे दत्ता गाडे प्रकरण जे होतं त्या प्रकरणामुळे मनोज जरांगे पाटील यांना क्रिटिसाइज केलं जात आहे, त्याबद्दल काय सांगाल सर तुम्ही? जेव्हा मी ही स्वारगेटची केस घेतली त्यानंतर सोशल मीडियावर काही बेडकांनी उड्या मारल्या. म्हणजे इथं बेडूक असतो, त्यांच्या इथं बेडूक होता, अशा काही लोकांनी ते उड्या मारल्या. जरांगे पाटलांची प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न केला गेला की जरांगे पाटलांच्या वकिलांनी, मित्रांनी ती केस घेतली म्हणून. परंतु माझी वकिली वेगळी, त्यांचा लढा वेगळा, त्यांची कार्यपद्धती वेगळी, माझी वेगळी. मी माझी वकिली करत असताना जेव्हा मला मोकळा वेळ मिळतो, मी मराठांच्या सेवेसाठी, मराठा आरक्षण सेवेसाठी मला जशी जमेल तशी मी सेवा करतो. परंतु यामध्ये त्यांना ओढायचा काही प्रयत्नच नव्हता. त्याच्यामुळं म्हणतात ना, आज पाटलांच्या नजरेस नजर मिळवताना मलाही थोडंसं लाजल्यासारखं वाटतं. सर, तुम्ही बिग बॉसमध्ये जाणार आहात असं ऐकायला आलं, काय सांगाल त्याबद्दल? सर, इच्छा आहे. बिग बॉसला गेल्यावर मराठा आरक्षणाच्या बाबतीत मी भूमिका मांडणार आहे. याशिवाय आता सीझन 6 येणार आहेत. जे लोक आहेत ते माझ्या संपर्कात आहेत, परंतु चालू आहे प्रयत्न. माझा एक मित्र आहे पवन जाधव, मात्र तो जाण्याचे 99% चान्सेस आहेत. आणि तुमचा आशीर्वाद राहिला, सगळ्यांचा जर प्रेम राहिलं तर मीही तिथे जाईल. सर, एक प्रश्न माझ्याकडनं राहून गेला, जसं की मला ॲट्रोसिटी कायदा काय आहे त्याबद्दल सांगाल सर? ॲट्रोसिटी कायदा हा आहे की कायद्याने ठरवून दिलेल्या जातीच्या विरोधात अपमानजनक भाष्य करणे किंवा असे शब्द उच्चारणे की जेणेकरून त्या जातीचा अवमान होईल, अशी कृती केल्यास तुमच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होतो. त्यासाठी 2 साक्षीदार किंवा काही नियम ठरवून दिलेले आहेत, ते मात्र अत्यंत आवश्यक आहे. किंवा तुम्ही, मी इथं आहेत, आपण एकमेकांना बोललं. सर, तुम्हाला वाटतं बऱ्याच वेळा त्या गोष्टीचा गैरफायदा घेतला जातो? काही वेगळं कारण असतं, मात्र म्हणजे ज्यावेळेस शेड्यूल्ड कास्ट ज्या आहेत किंवा काही लोक, प्रत्येक नाही, प्रत्येक नाही म्हणत, काही लोकांवर ह्यामुळे अन्याय होतो. हां, आणि त्याच्यासुद्धा शिक्षेचं प्रमाण कमी आहे. बरेच लोक ती केस माघार घेतात. अशा माघारी घेणाऱ्या केसवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. जी मग सर, ते नॉन बेलेबल ऑफेन्स आहे? हो, नॉन बेलेबल ऑफेन्स काय सांगाल? कोणते गुन्हे आहेत की ज्याला जामीनच मिळत नाही? सर, असे भरपूर आहेत. त्यासाठी स्पेशल पॉडकास्ट आपण नक्की करू. 1, 2, 4 सांगाल? 103 मर्डर, पॉस्को, बलात्कार आणि हाफ मर्डर. ओके. सर, आम्ही पिक्चरमध्ये बघितलं आहे की एखाद्याला फाशी देताना पेनाची नीप मोडली जाते. का मोडतात सर? तो तसा कायदा आहे, त्याच्यात लिहिलेलं आहे की बाबा त्याला जेव्हा मृत्यूदंड शिक्षा दिली जात असेल तर ती नीप तोडावी असं आहे. आणि जवळपास 4 ते, आपलं असं वाटत असेल फक्त एका वाक्यात उत्तर असेल तर ते सुद्धा खूप मोठं उत्तर आहे. का पण सर, काय काही आहे का रिझन? प्रथा आहे. जे इंग्रजाचा कायदा जेव्हा अस्तित्वात आला होता तीच आपण पायंडा अजूनही पाडतोय. तर ह्या गोष्टी बदलायला पाहिजे. जसं आपण स्टार्टिंगला बोललो पट्टी काढली गेली, तसं हे पण बंद व्हायला पाहिजे. सध्या कुठल्या महत्त्वाच्या केसेस तुम्ही लढत आहात? सध्या चेंगड्या बोले कुहू डेफेमेशन केस, स्वारगेट येथील जी बसचं प्रकरण घडलं आहे ती केस, खुर्ची नावाचा एक चित्रपट आलेला होता, एक त्यामध्ये जे डायरेक्टर आहे आगवणे त्यांच्या विरोधातली ती केस आहे. याशिवाय फरहान अख्तर तुम्हाला माहीत असेल, हिरो, त्याने एका महिलेचं कॅरेक्टरवरून थोडंसं हे मालेगाव सुपर बॉयज जे आलं होतं पिक्चर, त्याच्या विरोधातली ती केस. सध्या ह्या 4 केस म्हणता येईल. बाकी अशा बऱ्याच केसेस आहेत. याशिवाय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की जॉली LLB पार्ट 3 येतोय. आत्तापासूनच वकिलांचं त्या चित्रपटामध्ये नाही का अपमान हे ते भाष्य, तर त्याच्या बाबतीत मी ॲक्शन घेणार आहे. कारण खरा जॉली LLB मी आहे, ते दोघंही नाही आहेत. सर, आत्तापर्यंतची टफ केस कोणती सांगाल? लाईफमधली सगळ्यात टफेस्ट केस? अहिल्यानगर येथे कोपर्डीच्या आरोपींवर मनोज जरांगे पाटील यांच्या शिवबस संघटनेच्या लोकांनी हमला केला होता, कोयते तलवारी घेऊन, असा आरोप होता. ओके. त्या केसमध्ये आरोपींना जामीन मिळवून देताना माझ्या नाकी 9 आले होते. तो तर कॅमेरा समोर झाला ना? हो, कोर्टात झाला. कोर्टात झाला होता. तर तेच महत्वाचं होतं की कोर्टासमोर झालंय, आय विटनेस आहेत, पोलीस आहेत,
ती केस लढताना माझ्या नाकी 9 आले होते. त्याच्यामध्ये माझा जिवलग मित्र ॲडव्होकेट गणेश मस्के याने मला खूप सहकार्य केलं होतं आणि ती जरांगे पाटलांसाठी लढलेली केस माझ्यासाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी आणि टफ केस होती. काय आता सध्या चालू आहे केस? जामीनवर आरोपी बाहेर आहेत. ओके सर, अजून एका दुसऱ्या प्रश्नाला वळण घेतो मी तुमचं इंस्टाग्राम बघत होतो सर, तुम्ही वारीमध्ये नाचत होते. हो. तुम्ही मुस्लिम आहात आणि तुम्ही वारीमध्ये नाचत होतात, काय स्पष्टीकरण द्याल? माझ्या हातात गणपती बाप्पा आहे. ओम भो भो सोह तस्य वितुर वरेण्यम भर्गोदसी ममा दियो योन प्रचोदया. म्हणजे हिंदू धर्मावर माझा चांगला अभ्यास आहे. याशिवाय हे जे वारकरी मंडळी आहेत यांच्यात एवढी ताकद आहेत की हे दगडालाही पाजर फोडतात. मी आळंदी येथील जे सोनार बांधव आहेत त्यांचा लिगल ॲडवायझर आहे. मोकळ्या वेळेस मी ते जाऊन तबला वादन करतो, खास मृदंग वाजवतो. त्या लोकांमध्ये बसणं उठणं मला आवडतं. त्या लोकांनी काय केलं की माझ्यात ना एक जादू निर्माण केली. त्यांनी एवढी मैत्रीची ओढ निर्माण केली की मला वेळ भेटला की मी त्याच्यात जातो, रमतो, मला भारी वाटतं. म्हणजे मला जर कोणी बळजबरी केले तू असं जिंदाबाद म्हण मुर्दाबाद म्हण, मी तसं ऐकणार नाही. परंतु ह्या वारकरी मंडळांनी माझ्यावर जादू केली. हे लोक एवढीच आत्ताच बोलतो मला की दगडाला सुद्धा पाजर फोडू शकतात हे लोक. मुस्लिम धर्मामधनं टीका होत नाही तुमच्यावरती हे केल्यावर? होते. काय टीका होते? बरेच गोष्टी असतात की काही लोक काफेर असेल किंवा हे असेल ते असेल असं म्हणलं पण जातं. परंतु मला आणि आमच्याच धर्माने आम्हाला शिकवलं की कुठल्याही धर्माचा अवमान नाही करायचा, आदर करायचा. काही लोक प्रशंसासुद्धा करतात. आणि सर मी असं म्हणतो की हा वाजिद खान हिंदू आणि मुस्लिममधला दुवा आहे. आज जे घाणेरडं वातावरण चाललेलं आहे, म्हणजे आज कसं झालं आहे की ह्याच्या धर्माविषयी बोलायचं, त्याच्या धर्माविषयी बोलायचं आणि पोट भरायचं आहे. काही लोक विशिष्ट अजेंडा घेतला की ते पैसेवाली होतात. तर अशा लोकांना मी उत्तर आहे. म्हणजे मी ह्या 2 जातींना जोडणारा एक दुवा आहे. आत्ताच मी बोललो ॲडव्होकेट गणेश मस्के हा माझा जीवलग आहे सर. तो जातीने हिंदू आहे परंतु आम्ही एका ताटात जेवतो सर. आणि मी आत्ताही बोलतो की मी जेव्हा पुणे शहरात आलो होतो, माझी वकिली चालत नव्हती, तेव्हा एक ताई ज्यांचं नाव आरती झागडे ते मला दरवर्षी राखी बांधतात. त्यांनी ह्या मुसलमानाला त्या ठिकाणी उभं राहायची परवानगी दिली. भावासारखं बहिणीसारखं प्रेम दिलं. आजसुद्धा आम्ही बहीण भाऊ आहोत. म्हणजे नात्याने नसेल तरी आम्ही बहीण भाऊ आहोत. तर मला जे काही पहिल्यापासून सहकार्य मिळालं ते सगळं हिंदू लोकांनीच दिलेलं आहे. त्यामुळं मी हिंदू धर्माशी खूप जवळ. याच्यावरनं तर मला असं वाटतंय तुमच्या घरामध्ये हिंदू देवतांचा फोटो किंवा असं काही प्रतिमा असू शकतात. मनात असणं महत्त्वाचं सर. माझ्या घरात इवन दो मी कुठलेच फोटो ठेवत नाही, कुठल्या धर्माचे नाही. माझ्या घरात इवन दो माझ्या फॅमिलीचे सुद्धा फोटो नाही आहेत. कारण माझ्या घरात खून, मर्डर, बलात्कार ह्यांची पुस्तकं असतात, फोटो असतात. आत्ता माझ्याकडे जी केस चालू आहे, एक सांगतो, घरी एक मोठा चार्ट बनवलेला आहे जी स्वारगेट बसची जी केस आहे. मी 24 तास म्हणजे जेव्हा मला मोकळा वेळ मिळेल मी तो विचार करतो की सूर्य कधी उजाडला होता, ती 22 नंबर टेबलला बसली होती. असे पॉईंट मला जे आठवतात ते कुठपर्यंत लिहून गेले. म्हणजे माझ्या घरात तुम्हाला फक्त पॉईंट्स मिळणार, कोणाचे फोटो मिळणार नाही. आणि मनात असणं आवश्यक आहे सर. सर तुम्ही आमच्या मंचावरती येणार आहात याची आम्ही एक पोस्ट शेअर केलेली होती आमच्या चॅनलवरती की प्रसिद्ध जे लॉयर आहेत, वकील जे आहेत, ॲडव्होकेट वाजिद खान बिडकर आमच्या मंचावरती येणार आहेत. तर तुमचे काय प्रश्न आहेत? तर त्यामधला एक काही प्रश्नांनी आमचं मन ओढलं. तर तो प्रश्न एक असा होता की सर, एक सेकंड, प्रश्न मी वाचतो. हां सर, जो प्रश्न आहे तो आहे मी_ शुभम शिंदे यांचा. सर, नुकतंच पुढच्या 4 महिन्यामध्ये माझं लग्न होणार आहे आणि मला चांगला हुंडा मिळेल याची अपेक्षा आहे. तर तुम्हाला काय वाटतं सर, हुंडा घेणं कायद्याने गुन्हा आहे का? हुंडा घेणं कायद्याने गुन्हा आहे, देणं पण गुन्हा आहे. परंतु एक सांगतो, बरेच मुलं जेव्हा जातात हुंडा न घेता आणतात. कधी कधी त्या महिला अशा लोकांची सुद्धा अर्ध्या प्रॉपर्टी घेऊन जातात. आणि मी तर एक सांगतो, मी भविष्यात सुरू करणार आहे, जेव्हा मी वकिली कमी करेल त्यावेळेस मला ना डिवोर्स प्लॅनर म्हणून एक गोष्ट करायची आहे. म्हणजे डिवोर्स इन्शुरन्स मी करणार. तुम्ही लग्न करत असताना जर माझ्याकडे आले, माझी डिवोर्स पॉलिसी घेतली, भविष्यात जर तुमचा कोर्टात खटला बिटला गेला तर तो 1 रुपयाही न घेता लढवला जाणार आहे. असं मी पॅकेज आणि मार्केटिंग चालवतो. इन्व्हेस्टरने सरांना कॉन्टॅक्ट करावा लवकरच. खूप छान आयडिया आहे. कारण एकंदरीत दिसतं तर हेच आहे की पुढे प्रमाण वाढत जाणार आहे. बरोबर. दुसरा मुद्दा आहे सर, तो विचारलेला आहे दिलीप_ बर्वे 001 यांनी. सर मुद्दा असा आहे की सर मागे
काही शेअर मार्केट कंपन्यांमध्ये आम्ही पैसे गुंतवलेले होते आणि ते पैसे त्या पैशाचा मोठ्या प्रमाणात व आगाऊ असा मोबदला देण्यात येईल अशी आम्हाला ग्वाही देण्यात आली होती. मात्र अशा स्वरूपामध्ये ज्या कंपन्यांमध्ये आम्ही पैसे टाकले होते त्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत आणि कुठल्याच प्रकारचा कॉन्टॅक्ट आम्हाला होत नाही आहे. तर विचारणा केली असता आम्हाला सांगितलं जातं की तुम्ही तुमच्या लालचेपोटी पैसे त्यामध्ये टाकले तर ती तुमची चूक आहे, कंपनीची नाही, असे आम्हाला उत्तरं येतात. सर आम्ही कसं लढावं आम्हाला कळत नाही, तुम्ही काय सांगाल? याच्यात 2 गोष्टी, यांना 3 गोष्टी करता येतील. फौजदारीमध्ये 420, 468 समोरच्यांच्या विरोधात दाखल करता येईल. दिवाणी केस दाखल करून रक्कम पण मागता येईल आणि ग्राहक मंचमध्ये सुद्धा तुम्हाला जाता येईल. पैसे वसूल होणार, लढणार तर 100% वसुली होणार. जर समोरच्याकडे पैसेच नाही आहे द्यायला तर कसं? असं काही नसतं. जेव्हा समोरचा म्हणतो माझ्याकडे पैसे नाही, मी गरीब आहे, मी जेलला जाईल, जेव्हा जेलला जायची वेळ येते ना सर, चांगले चांगले किडण्या विकून सुद्धा पैसे देतात, त्यामुळे नक्की पैसे निघतील. सर खरंच किडनी विकली जाते का? ऐकू नये, विकली जाते. सर आता अजून एक विषय की तो काय डायलॉग आहे मला आठवत नाही, भाग्यश्री हॉटेलचे जो मालक आहे कंटिन्यू काय डायलॉग आहे तो सर? वार गुरुवार नाद करती का काय, यावंच लागतं, आजचा बेत सो अँड सो. तर हे झालं ॲनिमल क्रूरता ऍक्टचं उल्लंघन. बरोबर. अशा प्रकारचे प्रदर्शनी करून बाहेर जनावर लटकावून ते सोशल मीडियावर टाकता येत नाही. सर आता बऱ्याच जणांनी मी हे पोस्ट टाकल्यावर मला सांगितलं तुम्ही पण मुस्लिम आहात, तुम्ही पण नॉनव्हेज सर्व खात मी शाकाहारी आहे. अच्छा, मी शाकाहारी आहे. त्याचं कारण हे आहे की मी ज्या लोकात उठतो बसतो, माझे मित्र, माझ्यामुळे त्यांचा उपवास तुटू नये, माझ्यामुळे त्यांना त्रास होऊ नये, म्हणून मी जवळपास 7 ते 8 वर्षापासून मांसाहार पूर्णपणे सोडलेला आहे. मिसेस खातात, मी मात्र शाकाहारीच खातो. याचा एक फायदा अजून आहे की पित्त होत नाही. माझ्या डॉक्टर मित्रांनी सांगितलं, आज मी ज्या वयाचा आहे सर, मला कुठलाही आजार नाही आहे. माझ्या वयाच्या मित्रांना साखर आहे, शुगर आहे, हे BP आहे, त्रास आहे. मग सर ती भाग्यश्री हॉटेलची तुम्ही पोस्ट टाकली होती तर कशा संदर्भात होती ती पोस्ट आणि काय ॲक्शन, तुम्ही काही ॲक्शन घेतली का? ज्यावेळेस ते जनावरं लटकवले जातात, आज आम्ही 100 किलो कापणार, 50 किलो कापणार. आता सध्या एक घाणेरडी प्रथा सुरू झाली. कुठलेही हॉटेलवाले येतात, आज एवढा बेत. ह्याने काय होईल सर, ती जनावरं जगली पाहिजेत जसं माणसं जगतायत. ठीक आहे, तुम्हाला तो विकायचा कापायचा अधिकार आहे, ते तुम्ही खाऊ पण शकता, तो तुमचा वैयक्तिक अधिकार आहे. परंतु अशा प्रकारे प्रदर्शनी करून लटकवणं तो गुन्हा आहे. आता नवीन बरेच सुरू झालं, जलपरी, खोटा नाही. ठीक आहे सर, तुमच्यासोबत एकंदरीत आज जी चर्चा झाली त्याच्यातनं आम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी कळाल्या तरुण पिढीला की तुम्ही ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, म्हणजे रेप केस असतील, मर्डर्स असतील, डोमेस्टिक व्हायलन्स असेल, सगळ्याच गोष्टींवरती तुम्ही आम्हाला खूप सुंदररित्या मदत केलेली आहे सर. आणि आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीला याच्यातनं खूप काही जाणून घेता येईल, फायदा होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. आता आमचा एक शेवटचा राऊंड आहे सर, रॅपिड फायर. त्यामध्ये तुम्हाला या संदर्भामध्ये काय वाटतं ते तुम्ही 1 लाईन किंवा 2 लाईनीत जरी सांगितलं, एका शब्दात सांगितलं तरी चालेल, बट शॉर्टमध्ये काय सांगा. पहिलं नाव आहे सर सरन्यायाधीश भूषण गवई. ग्रेट, आयडियल. माजी सरन्यायाधीश श्री चंद्रचूड साहेब. रिअल हिरो. सर बऱ्याच वेळा असं बघितलं जातं की जजेसचा मुलगा जज होतो. तुम्हाला वाटतं का परिवारवाद हा जो अजूनही जजमध्ये आहे? नो 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 नो, तिथे जाताना कॅपॅसिटीच लागते. नो. सर शिवसेनेचं चिन्ह खरं उद्धव ठाकरेंचं का एकनाथ शिंदेंचं? जनतेचं. कोणाचं चिन्ह असं हिरावून घेता येतं का? हो, का नाही. अजित पवार व जे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि शरद पवार साहेब यांच्यामध्ये जो खटला चालू आहे, याचा निकाल कधी लागणार? देवच जाणे, गॉड नोस. उद्धव ठाकरे व शिंदे साहेब यांच्यामध्ये जे काही वाद चालू आहे, शिवसेना, खरी शिवसेना कोणाची? तुमच्या मते खरी शिवसेना कोणाची? जनतेची. येणार काळ जनता. केस कधी सॉल्व्ह होणार? लवकरच येणार. BJPची हिंदू भूमिका. व्हेरी गुड, छान.
अतिशय चांगली. तुम्हाला वाटतं का की भारतीय जनता पार्टी आल्यानंतर वेगवेगळ्या समाजांमध्ये किंवा धर्मांमध्ये द्वेष पसरवला जातो आहे? नाही नाही, बिलकुल नाही. नो. सर तुम्ही हसताय. हो, नो नो. त्यामुळे हसण्यामध्ये उत्तर आहे माझं. नो नो. यस बोलल्यावर बरेच वाद होतात. नो नो. डायरेक्ट लिहा, बिंदास टाका, वाजद खान मला BJP गुड. प्रेम विवाह येस झालं ना माझ्या बायकोसोबत. माझ्या मिसेस, माझं लव्ह मॅरेजच आहे. युथने करावा? करावं, डेफिनेटली करावं. कारण अशी भांडी घासण्यापेक्षा प्रेमाने घासली परवडते. तर आज आपण ॲडव्होकेट वाजिद खान यांच्यासोबत मन मोकळ्या गप्पा मारल्या. फक्त राजकीय नाही तर बाकी त्यांच्या लव्ह स्टोरीपासून वेगवेगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा केली. सर खास आज पुण्यावरनं नाशिकला आलेत आमच्या पॉडकास्टसाठी आणि खूप आनंद झाला आम्हाला की एवढे रीच असताना, एवढे महाराष्ट्रभर प्रसिद्ध असताना सर आमच्यासारख्या सर्वसामान्य जे आहेत, सामान्य लोकांना भेटले व त्यांनी मनमोकळ्यापणाने गप्पा केल्या. मी हीच अपेक्षा करतो की आजचं जे यूथ आहे किंवा उद्याचा जो भारत आहे तो याच्यापासून बऱ्याच काही गोष्टी शिकेल. क्रिमिनल किंवा ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत ते याच्यातनं कमी होतील. तरुणांना मी एवढंच सांगू शकेल की खूप भयंकर शिक्षा आहेत, पूर्ण आयुष्य बर्बाद होतं. तर तुम्ही कोर्टाच्या जरी पायऱ्या काढून टाकल्या असतील तरीसुद्धा तुम्ही कोर्टात न जाण्याचं किंवा न जाता येईल असाच प्रयत्न करा. आपल्या आईवडिलांना सांभाळा आणि तुमची नाव कीर्ती पूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद वाजिद सर. ऑलवेज वेलकम. खूप थँक्यू. खूप खूप धन्यवाद.